नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता खुश आहात ना? कारण आता सरकारने आपल्या केंद्र सरकारने नुकतीच आजच त्यांनी घोषणा केलेली आहे की हळूहळू आता सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या आता पूर्वपदावर यायला सुरुवात होणार आहे. आणि लॉकडाऊनची जी बंधनं आहेत ती काही प्रमाण सोडल्यास थोडीशी शिथिल करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित सगळ्यांनी सुटकेचा निश्वास आता टाकलेला असेल. जवळपास गेले 2 ते 2.5 महिने आपण एक साधारणपणे आपल्याला एक जेलमध्ये बसल्याची भावना निर्माण झालेली होती. तर ती कदाचित आता थोडीशी आनंदामध्ये बदलण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यांनाच आता वेध लागलेले असतील की कधी एकदा आपली सह्याद्रीतली भटकंती सुरू होती. आणि खरंच ही साहजिक भावना आहे. कारण मला वाटते मार्चच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून आपण जे घरामध्ये आहोत, तर त्याच्यामुळे आपल्या एक मानसिकतेवरही परिणाम झालेला आहे. थोडंसं वजनही वाढलेली आहेत लोकांची, बोर्डम आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की तो सह्याद्री बोलवतोय, पण काही सरकारी बंधनांमुळे आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आपल्याला जाता येणं शक्य नव्हतं. पण आता पुढच्या काळामध्ये जेव्हा समजा ट्रेकिंग जर ओपन झालं, तर त्याची एक जबाबदार ट्रेकर म्हणून ह्या सगळ्या ट्रेकला जाताना तिथे काय फॉलो करावं किंवा ट्रेकिंगच्या दरम्यान आपण कुठले नियम पाळले पाहिजेत, कधीपासून आपण ट्रेकिंग सुरू केलं पाहिजे, याची थोडीशी शहानिशा करणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच आम्ही आजच्या टी टाइम भटकंतीच्या ऐवजी आम्ही ही डिनर टाइम भटकंती ऑर्गनाईज केलेली आहे. आणि तुमच्या भेटीला आणलेले आहेत आपण या क्षेत्रातले दिग्गज पॅनलिस्ट. सुरू करण्याच्या आधी मी आपल्या पॅनलिस्टची ओळख करून देतो. आपल्यावर आहेत चक्रम हायकर्स या संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक माधव फडके सर. माधव फडके सरांची फार वेगळी ओळख करून द्यायची सगळ्यांना गरज नाहीये. सह्याद्री हिमालयामध्ये प्रचंड भटकंती सरांनी केलेली आहे, त्याच्यावर विपुल लिखाणही केलेलं आहे. आणि चक्रम हायकर्स या संस्थेचे एक आधारस्तंभ किंवा सह्यांकन सारख्या मोहिमा असतील त्यातले एक खूप महत्वाचा चेहरा म्हणून आज माधव सर काम करत आहेत. दुसरे आपले पॅनलिस्ट आहेत ज्येष्ठ गिर्यारोहक पद्माकर गायकवाड सर. खोपोलीच्या यशवंती हायकर्स ही जी संस्था आहे, जी सर्च अँड रेस्क्यू साठी कित्येक वर्ष काम करते, तर त्याचे फाउंडर मेंबर म्हणून पद्माकर सरांची आज ओळख आहे. आणि सर आज स्पोर्ट टीचर म्हणून काम करतात आणि आज ते आपल्यावर ऍज अ पॅनलिस्ट म्हणून जॉईन झालेले आहेत. पुढचे आपले जे पॅनलिस्ट आहेत ते नाशिकचे दुर्गा अभ्यासक आणि आपला ट्रेकर मित्र सुदर्शन कुलते. सुदर्शन हा नाशिकमध्ये आहे आणि वैनतेय गिरिभ्रमण गिर्यारोहण या संस्थेचा सुदर्शन सदस्य आहे. आणि गड किल्ल्यांची भ्रमंती असेल, भारतातली भ्रमंती असेल, भारतातल्या बाहेरच्या किल्ल्यांची भ्रमंती असेल, एक डोळस भटकंती करणारा व्यक्ती म्हणून सुदर्शनकडे आम्ही सगळेच जण बघतो. सो सुदर्शन, तुझंही स्वागत. आपला चौथा पॅनलिस्ट आहे आपला सह्याद्रीतला माणूस, आपला मातीतला माणूस आणि आपला एक मित्र नाणेघाटातला सचिन पानसरे. ऍक्च्युली डॉक्टर सचिन पानसरे. तो आज आपल्याकडे खास जॉईन झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की बेसिकली या सगळ्या लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांच्या म्हणजे जे पर्यटन व्यवसायामुळे जे ग्रामस्थ जे आहेत, तर ते पर्यटन व्यवसायावर ज्या ज्या ग्रामस्थांचा पूर्णपणे व्यवसाय हे होता, अवलंबून होता, तर त्यांची सध्या लॉकडाऊनमुळे काय अवस्था आहे किंवा त्यांच्या पूर्ण व्यावसायिकतेवर कसा परिणाम झाला याच्यावर भाष्य करण्यासाठी आपण खास सचिनला बोलवलेलं आहे. आणि शेवटची आपली पॅनलिस्ट आहे डॉक्टर प्रीती पटेल. ती आपल्याला थोड्याच वेळात जॉईन करते. घाटवाट्यांची सम्राज्ञी म्हणून आपण तिला ओळखतो. तिच्यावर पुस्तकही आपण लिहिलेलं आहे. प्रीती, जॉईन झालीस तू? हो हो. प्रीती, स्वागत आहे तुझं. प्रीती ऍक्च्युली 5-10 मिनिटानंतर जॉईन होणार होती, पण सुरुवातीलाच म्हणजे आपल्या सेशनच्या सुरुवातीलाच तिने जॉईन केलेलं आहे. सो बेसिकली आपण आजचं जे सेशन आहे, तर आम्ही हे डिक्लेअर केल्याच्या नंतर अनेक आम्हाला सूचना आल्या की हे प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सेशनमध्ये तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत किंवा तुम्ही ह्या विषयांवर आपण बोललं गेलं पाहिजे. तर बेसिकली आजचं सेशन ठेवण्याचा हा जो विषय आहे तो सर्वसमावेशक असणार आहे. पर्सनल ट्रेक जी लोक करतात किंवा पूर्णपणे व्यावसायिक गिर्यारोहण जी लोक करत आहेत, त्या सगळ्यांनीच बंधनं कशी आपल्या स्वतःवर घालून घेतली पाहिजेत किंवा एक डोळस भटकंती या कोरोनाच्या नंतर कशी केली पाहिजे, यावर आपण भाष्य करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण माधव सरांकडे वळूया. माधव सर, मला पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की कोरोनाचं संकट हे खरं तर न भूतो न भविष्यती असं संकट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपण कधीच असा विचार केलेला नव्हता की सह्याद्रीपासून लांब किंवा डोंगरांपासून लांब आपल्याला इतका काळ आपल्याला बसावं लागेल. तुमच्या मते करोनाचा एकूणच गिर्यारोहण क्षेत्रावर किंवा पर्यावरणावर कसा परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे व्यावसायिक गिर्यारोहण असेल किंवा संस्थात्मक असेल किंवा आपले आपण जे फिरतो त्यांच्यावर असेल, तर एक साकल्याने जर विचार केला तर गिर्यारोहण क्षेत्र आणि पर्यावरण याच्यावर कसा करोनाचा परिणाम झालेला आहे? स्वप्नील, पहिलं तर तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं म्हणजे स्वप्नील खोत असेल, तू असशील आणि इतर कोण जे काही सहकारी असतील तुमचे, त्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता आणि मला त्यात बोलण्याची संधी देत आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं आधी मुळात अभिनंदन.
आणि दुसरी गोष्ट, एक छोटीशी दुरुस्ती करतो, माझा हिमालयाचा अनुभव शून्य आहे, पण गेली 35 वर्ष मी सह्याद्रीमध्ये गिरिदुर्गांवर भटकंती करतोय आणि त्या तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावरच मी आज बोलणार आहे. आणि मी जे काही बोलणार आहे ते माझ्या वैयक्तिक अनुभवातनं आणि माझी वैयक्तिक मतं इथे मांडणार आहे. मी जरी चक्रमायकस मुलुंडचा सभासद असलो तरी आमची संस्था ही आमच्या नियमांनुसार चालणारी आहे आणि त्याचं नियोजन करणारं आमचं कार्यकारी मंडळ आहे. त्यामुळे मी जी काही मतं इथे मांडणार आहे ती माझी वैयक्तिक अनुभवातनं आलेली मतं आहेत. इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणे भटकंती आणि गिर्यारोहणाला सुद्धा मोठा दुष्परिणाम याचा झालेला आहे आणि चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम या कोरोना संकटामुळे आपल्याला जाणवलेले आहेत. त्यातले चांगले आधी आपण बोलूया, कारण होतं कसं की नकारात्मकच जास्ती चर्चा होते आणि चांगल्याचा हा थोडासा होत नाहीये, चांगल्याबद्दल कमी बोललं जात आहे. तर माझ्या दृष्टीने जे काही चांगले परिणाम झालेत याचे कोरोना संकटामुळे. हॅलो, हा बोला सर, आवाज येतोय तुमचा. तर कोरोना संकटामुळे जे काही चांगले परिणाम झालेत त्याबद्दल आपण आधी पहिलं बोलूया. मी तर म्हणतो की निसर्गाने एक पॉज घेतलाय आणि आता ते रिस्टार्ट करताय. त्यामुळे हवा पाण्याचं प्रदूषण बऱ्यापैकी शून्यवत झालंय असं आपण म्हणू शकतो. कारण आपण आता गेले कित्येक दिवस बघतोय, अनेक व्हिडिओ इकडे व्हायरल होत आहेत की 200 किलोमीटरवरनं हिमालयाची शिखरं दिसायला लागली आहेत किंवा आपल्या मलबार हिलवर मोर फिरतायत किंवा आपल्या गगनबावडा घाटामध्ये रानडुकरांचे कळप फिरतायत. म्हणजे थोडक्यात काय झाले की पशु पक्षी प्राणी हे आपल्या अधिवासाचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे उपभोगतात असं आपल्याला दिसायला लागलंय. म्हणजे ते आपल्या जंगलाच्या परिसीमेवर जे इतके दिवस आतमध्ये घुटमळत होते ते आता निवांतपणे, कारण माणसांचा वावर खूपच कमी झालेला आहे. दुसरं असं दिसतंय की शहरात बसलेल्या माणसांना सुद्धा निसर्गाच्या हाका ऐकू यायला लागल्यात. आज आमच्याच सोसायटीला मी उदाहरण देतो की लोकांना 10-12 प्रकारचे पक्षी घर बसले दिसतात हेच कळत नव्हतं, ते कळायला लागले. त्यांचे आवाज ओळखता यायला लागलेत, ते पक्षी दिसायला लागलेत, त्या पक्ष्यांबद्दल कुतूहल जागा झालंय. हा एक चांगला परिणाम माझ्या दृष्टीने दिसतोय. आणि वाईट तर परिणाम खूपच झाले जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यातला अर्थार्जनाचा जो मूळ मुद्दा आहे बऱ्याचशा लोकांचा, तो आहे. तो मी एक छोटा व्यावसायिक आहे तर माझाही तो रोजगार बुडालेला आहे. तसंच या क्षेत्राशी अवलंबून असले, या क्षेत्रावर अवलंबून असले अनेक जणांचा रोजगार बुडालेला आहे. अनेक जणांची त्यात गुंतवणूक आहे, त्यांना त्याचा फटका बसलाय. आणि नुसतं ट्रेकिंग गिर्यारोहण नाही तर गिर्यारोहण करताना आपण ज्या अनेक व्यावसायिकांची मदत घेतो, म्हणजे जसं ट्रान्सपोर्टच्या सुविधा देणारे आहेत, आपले ट्रान्सपोर्ट अरेंज करणारे आहेत, गाड्या बस जे आपल्याला देतात संस्थांना आणि वैयक्तिक ट्रेक्सना वगैरे. जिथे आपण हॉटेलिंग करतो वाटेत येता जाता शहरांमध्ये, किंवा जिथे आपलं खाणंपिणं, रिसॉर्ट्स आहेत जे अनेक लोकांना मदत करतात किंवा पर्यटनाचा आनंद देतात, आणि जी साहित्य विक्री करणारी दुकान आहे ते सगळे बंद आहे गेले 2-2.5 महिने. त्यामुळे ह्या सगळ्यांवर त्याचा दूरगामी परिणाम झालेला आहे, त्यांचा व्यवसाय त्यात नक्की बुडालेला आहे. आणि ह्या सगळ्यात झालंय असं की शासकीय यंत्रणांवर खूप प्रचंड मोठा ताण पडलाय गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये, आणि ज्यामध्ये पोलीस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एकंदरीत बघता हे सगळं अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे कोणालाही याची कल्पना सुद्धा कधी आली नव्हती की असं काहीतरी होऊ शकेल. आणि तुझ्या माझ्यासारख्या सगळ्याच डोंगरावर प्रेम करणाऱ्या आणि लोकांचा तर जीव गुदमरतोय घरात बसून अक्षरशः. खरंय ना? खरंय, अगदी 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 खरं सर. तर मला वाटतं हे सगळे चांगले आणि वाईट परिणाम याच्यामुळे झालेले आहेत. आणि संस्थात्मक गिर्यारोहण हे जवळपासच बंद पडले, कारण बहुतेक सगळ्या संस्थांनी एक चांगला निर्णय घेऊन स्वतःहूनच याच्यावर थोडंसं बंधन घातलंय. शासकीय बंधनं तर आहेतच मुळातच, आणि स्वतःहून अनेक जणांनी बंदी आपल्या कार्यक्रमांवर घातली. त्यामुळे बाहेर पडण्याचा पर्यायच मोकळा नाहीये कोणापुढे. असे सगळे परिणाम मला जाणवले. धन्यवाद. पद्माकर सर, तुम्ही काय सांगाल याच्यावर? परिणाम तर बऱ्यापैकी जाणवलेले आहेत. प्रामुख्याने आपल्या माउंटेनिअरिंग कम्युनिटी बद्दल जर विचार आपण केला तर प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आपल्याला जे मदत करणारे ग्रामीण भागातले जे गड किल्ल्यांच्या पायथ्याशी असणारी जी मंडळी होती, तिथे त्यांचा रोजगार तर गेलेलाच आहे. त्याबरोबरच व्यावसायिक गिर्यारोहण किंवा साहसी खेळांचे आयोजन करणारे जे ओईज आहेत, मीन्स आउटडोअर एक्सपर्ट्स ज्यांना आपण म्हणतो, त्या आउटडोअर एक्सपर्ट्सना साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आउटडोअर एक्सपर्ट्स आहेत की जे फ्रीलान्सिंग करतात. मग अशा लोकांना नियमित रोजगार न मिळाल्यामुळे
त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. आता नव्याने आपल्याकडे पहिल्यांदाच सह्याद्रीमध्ये UIAA ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, या संस्थेने माउंटेन गाईडचा कोर्स सुद्धा आपल्या इथे आयोजित केला होता. म्हणजे त्या लोकांवर सुद्धा एक प्रकारे कुऱ्हाड आलेली आहे. अर्थात ह्या सगळ्या आर्थिक बाजू आहेत ज्या मी आता मांडलेल्या आहेत. सुदर्शन, आता माधव सरांनी आणि पद्माकर सरांनी सांगितलंच की कसा परिणाम झालाय तो. त्यात थोडीशी ऍडिशन म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीव गुदमरतोय घरात. सगळ्यांना बंधनं आली, बाहेर फिरायला मिळत नाहीयेत, सह्याद्रीची आठवण येते, जुने फोटो सगळे बघायला लागतायत. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांचा सगळ्यात जास्त मला असं वाटतं की सध्या प्रॉब्लेम झालाय, की ज्यांचं पोट पाणी आणि सगळं रोजगार त्याच्यावर होता, त्यांना बऱ्यापैकी आता एक फटका बसलेला आहे. व्यावसायिक ज्या संस्था आहेत, ज्या गिर्यारोहण आणि पर्यटनाच्या याच्यामध्ये काम करणाऱ्या आहेत, त्या बऱ्यापैकी अफेक्ट झाल्या याच्यामुळे. आणि एकंदरीतच कोरोनाची जशी साथ किंवा महामारी जगभर पसरली, तर सर्वात पहिले बंद झालं ते दळणवळण, येणं जाणं, सगळीकडे फिरणं, म्हणजे सगळं टोटल लॉकडाऊन झालं. अख्खं जग एकाच वेळेस लॉकडाऊन झालं. त्यामुळे खरं म्हणजे घरातून बाहेर पडणंच मुश्किल झालं. आणि मग प्रत्येकाला सगळ्यात पहिलं जे आहे ते पर्यटनाला फटका बसला. पर्यटनावर अवलंबून असलेलं गिर्यारोहण आणि त्याच्या सगळ्या शाखा, सगळं याला फटका बसलेला आहे. यात व्यावसायिक जे संस्था आहेत, ज्यांचे कॅम्पसाईट आहेत, ज्यांच्या कडे एक स्टाफ असा फॅकल्टीचा आणि रोजगार जे अवलंबून असलेले लोक आहेत, तर आणि याचा सगळा मेंटेनन्स आहे. हौशी संस्थांचे जे बुकिंग घेऊन ठेवलेले होते किंवा ट्रेक जाहीर केलेले होते, लोकांकडून पैसे घेऊन ठेवलेले होते, तर त्यांचे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम झालेले आहेत. तर असा सगळा कोरोनाचा परिणाम गिर्यारोहण क्षेत्रावर नक्कीच झालेला. प्रीती, सगळ्यांनी जवळजवळ सगळे पॉइंट कव्हर केलेत. आपण पुढे जाऊया मला वाटतं. ओके. खूप छान सगळ्यांनी मुद्दे मांडले. कारण मी मगाशी म्हणलं तसं की कोरोनाचं हे जे संकट आहे हे अनफोर्सिन होतं, कधी आपण कल्पनाच केलेली नव्हती. आणि गिर्यारोहण क्षेत्राला भले आपण छंद म्हणून गिर्यारोहण करत असू किंवा अगदी ते व्यवसाय म्हणून करत असू, याचा फटका दोघांनाही बसलेला आहे. काही जणांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला असेल की आम्हाला खूप दिवस बाहेर भटकायला मिळत नाही, तर काही जणांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. आणि याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत की याच्यातनं आपल्याला कसं पुन्हा एकदा नव्याने उभारी आपल्याला घेता येऊ शकते. आणि गिर्यारोहण क्षेत्र जे आहे ते संपूर्ण जबाबदारी घेऊन किंवा सगळी काळजी घेऊन आपण परत कसं पुन्हा आपण ट्रॅकवर आणू शकतो. पुढचा माझा जो प्रश्न आहे तो आपला नाणेघाटाचा मित्र सचिन पानसरे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सचिन हा पुण्यामध्ये आहे आणि तो केमिस्ट्रीचा प्रोफेसर आहे. सचिननी PhD कम्प्लीट केलेला आहे आणि तो सध्या नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टुडंट्सना तो शिकवत असतो. सध्या तो वसतीसाठी तो नाणेघाटामध्ये आहे, पण इतर वेळेला तसं वास्तव्य पुण्यामध्ये असतं आणि आज तो आपल्याला नाणेघाटातून जॉईन झाला. सचिन, माझा तुला असा प्रश्न आहे की नाणेघाट असेल किंवा पूर्णपणे तुमचा जो भाग आहे सगळा माळशेज घाटाचा किंवा जुन्नर वगैरे जो भाग आहे, तर या सगळ्यामध्ये नाणेघाट हे एक असं प्रमुख अंग आहे की जिथल्या गावकऱ्यांचं जे जीवन आहे त्यातलं बहुतांशी गावकऱ्यांचं जीवन हे पर्यटनावर अवलंबून आहे. साधारणपणे पावसाळ्याच्या नंतर नाणेघाटामध्ये पर्यटकांची रीग लागते, भले तो जीवधन किल्ला असू दे किंवा नाणेघाटाचा परिसर असू दे. आणि त्यांचं सगळं जेवणा खाण्याची सोय करणं असेल, तिथे गाईड म्हणून काम करणं असेल किंवा त्यांच्या निवासाची व्यवस्था करणं असेल, तर नाणेघाटात आज अनेक हॉटेल्स ओपन झालेली आहेत. पण या कोरोनामुळे ज्यांनी अनेकदा असं होऊ शकतं की आता हॉटेल ओपन केले, ते सगळं स्थिरस्थावर झालेले म्हणून गावकऱ्यांनी जॉब सोडलेले असतील किंवा कदाचित शेतीची कामं त्यांनी बाजूला ठेवलेली असतील. पण या सगळ्याचा परिणाम कसा तुला बघायला मिळतोय एकूणच नाणेघाट परिसरामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये? म्हणजे ज्यांचं उत्पन्न पूर्णपणे ट्रेकिंग क्षेत्रावर होतं, तर स्थानिक पातळीवर, लोकल पातळीवर कसा परिणाम झालाय? जसा सोशल मीडियाचा वापर वाढला तसा सह्याद्री खूप फेमस झाला. म्हणजे सह्याद्री घराघरात पोहोचला, त्याच्यामुळे सह्याद्रीबद्दल आकर्षण वाढायला लागलं. आणि सह्याद्रीमध्ये जे लोक राहत होते त्यांचा तो कमर्शियली फायदा पण झाला, कारण जास्तीत जास्त लोक यायला लागले. फेसबुकवर फोटो पाहून त्यांचे मित्र पण इकडे यायला लागले. त्याच्यामुळे इथे आधी जी इकॉनॉमी शेतीवर अवलंबून होती ती थोडी पर्यटनाकडे शिफ्ट झाली. आणि आज अचानक ह्या कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे पर्यटकांची येणंच पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या पर्यटनावर जे काही लोकांचं टेंट भाड्याने देण्याचा व्यवसाय होता किंवा काही लोकांचं जेवण देण्याचा व्यवसाय होता, काही लोक तिथे नाणेघाटात जाऊन चहा वगैरे करून म्हणजे असं गुजराण वगैरे करायचे,
तर हे पूर्णपणे बंद झालंय. म्हणजे जी आधीची इकॉनॉमी फार्मवर डिपेंड होती ती जी पर्यटनावर आली आणि पर्यटनच बंद झाल्यामुळे ना ह्या लोकांना आता रोजगार काय आहे हा एक गहन प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. आणि आज ते लोक मी इथे पाहतोय ते लोक चिंतेत आहेत की कधी हे सुरू होईल, काही सरकार काही रूल्स आणि रेग्युलेशन करून पर्यटकांना इकडे येऊन देईल का याची वाट पाहतात. ऍक्च्युली आम्ही पण हे करत असतो, लोकांना राहण्याची व्यवस्था करत असतो, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत असतो आणि आम्ही पण तिकडे पर्यटकांची वाट बघतोय की कधी येतील ते आणि कधी आमची आर्थिक गाडी रुळावर येईल. माधव सर, हा बोल. याच्यावर आपलं ओपिनियन? मी आता जे काही गेले काही वर्ष भटकंती करतोय त्यात असं लक्षात आलंय की काही गावातल्या मंडळींनी आपले रोजगार पूर्णपणे ह्याच्यावर अवलंबून घेतलेले आहेत. म्हणजे जसं आता हरिश्चंद्रगडाला वर तुला माहिती आहे अनेक जणांचा व्यवसाय हा तिथे पूर्ण वेळ ते 12 महिने 24 तास पर्यटक गिर्यारोहक येतात, त्यामुळे त्यांना तिकडे व्यवसाय मिळतो. पारगडावर आता बऱ्याचशा जणांची हॉटेल आहेत, म्हणजे तोही एक पर्यटन स्थळ चांगलं झालेलं आहे. सांदणमध्ये आपण बघतो की बऱ्याच जणांचा याच्यावर. तर मला असं थोडंसं वाटतं की लोकांनी पूर्ण वेळ याच्यावर अवलंबून राहता आपल्या बरोबर शेती किंवा इतर जे जोडधंदे आजपर्यंत करत होते समजा पर्यटनाकडे न वळता त्याच्यावरही थोडासा भर दिला पाहिजे, त्याच्यावरही थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे असं एकंदरीत याच्यातनं जाणवलंय. की जे पूर्वी आम्हाला भटकंती करताना असं कधी जाणवलं नव्हतं की अख्खं गाव किंवा गावातली अनेक मंडळी ही पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत. आता झालंय कसं की ह्या 2.5 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये कोणीही फिरकलं नसल्यामुळे, शहरी माणूस तिथे गेला नसल्यामुळे त्यांच्या अर्थार्जनाचं सगळं साधनच बंद पडली. त्यामुळे थोडंसं ही संधी समजून गावकऱ्यांनी सुद्धा याच्यावर लक्ष केलं पाहिजे. कुक्कुटपालन असेल किंवा डेअरी. पूर्वी मी बघितले डोंगर उतरून लोक 2 कळशा दूध घालायला ट्रेकला आपण गेलेले तेव्हा बघितलेले की हा पर्यटन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन हे सगळे जोडधंदे आहेत. तर त्याच्यावरही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं या निमित्ताने आता एक सुचवावं असं वाटतंय. कारण ते गेल्या अनेक वर्ष बघितलंय आणि आता जिथे पूर्ण वेळ अवलंबून आहेत मंडळी तर त्यांनी हे थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यावं असं माझं मत आहे. करेक्ट. प्रीती, तू पण सह्याद्रीच्या अतिशय दुर्गम भागांमध्ये भटकलेली आहेस. तर तुझ्या नजरेत कसं, म्हणजे तुला काय वाटतंय की या सगळ्या दुर्गम भागांमध्ये म्हणजे भले तिथे हे सगळं पर्यटनावर तो व्यवसाय डिपेंडेंट नाहीये, पण गावकऱ्यांवर कोरोनाचा कसा काय परिणाम झालाय तुझ्या मते काय झालेलं आहे? 10-12 वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा आम्ही फिरायचो तेव्हा गावामध्ये आम्हाला एक मदत म्हणून आमची सोय केली जायची. आणि या 5 वर्षामध्ये कमर्शियलायझेशन वाढलं ओव्हरऑल. म्हणजे ट्रेकरचे कमर्शियल लोक म्हणूया किंवा नॉन कमर्शियल लोक म्हणूया, ओव्हरऑल ट्रेकिंग करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये इतकी वाढ झाली. हा जो एक ग्रुप आहे तो एवढा फुगला की सगळीकडेच आता हजारोच्या संख्येने लोक जातात. आणि मग ह्या लोकांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था या सगळ्याकडे मग गावकऱ्यांनी त्याचा अर्थार्जन म्हणून एक विचार करायला सुरुवात केली. आणि गेल्या 5 वर्षात तर आपण बघतोय की त्यांनी त्यांचे बाकीचे जे काही ट्रेडिशनल सोर्स ऑफ इन्कम होते, जे काही त्यांचे जोडधंदे होते, पूरक धंदे होते, सगळं बंद केलंय. आणि ते पूर्णपणे फक्त रिसोर्स प्रोव्हायडर किंवा सोर्स प्रोव्हायडर या स्वरूपामध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करून बसले. तर हा गावकऱ्यांनी पण यातनं एक छोटासा धडा घेण्यासारखा आहे की अशा काही आपत्ती आल्या तर ते पूर्णपणे एकाच व्यवसायावरती ते अवलंबून राहू शकत नाहीत. अशा सिच्युएशन येऊ शकतात, पुढेही भविष्यातही येऊ शकतात. नॉट ओनली बिकॉज ऑफ दिस, मे बी पुढे कधी वॉर सिच्युएशन येऊ शकते किंवा कुठलीही काही आणीबाणी येऊ शकते ज्यामध्ये पर्यटन हा पूर्णपणे एक ब्लॉक होऊ शकतो. कारण पर्यटन ही लक्झरी आहे. पर्यटन इज समथिंग नॉट नेसेसिटी. सो जेव्हा कधी पण देशावरती, राज्यावरती आणीबाणीची परिस्थिती येईल कुठल्याही, ते नॅचरल कलॅमिटी असो किंवा मॅनमेड कलॅमिटी असो, या सिच्युएशन मध्ये पर्यटन हा पूर्णपणे बंदच होणार. सो अशा सिच्युएशन कधीही फ्युचरमध्ये येऊ शकतात. त्यामुळे कधी त्यांचा जो काही मेन सोर्स ऑफ इन्कम होता तो साइड बाय साइड सुरू ठेवायला हवा. एका गावामध्ये एक व्यक्ती जर तुम्ही पर्यटनामध्ये करिअर करत असाल तर बाकीच्या 4 लोकांनी त्यांचे सपोर्ट व्यवसाय सुरू ठेवायला हवेत. हे गावकऱ्यांनी आता शिकण्यासारखं आहे. सुदर्शन, नाशिक भागामध्ये पण आजकाल पर्यटन व्यवसाय खूप बहराला आलेला आहे. धोडप सारखा किल्ला असेल, राजदेर असेल किंवा साल्हेर सारखा किल्ला असेल की जिथे आता खरं तर खाली ऍक्च्युली मोठे गेस्ट हाऊस सारखं ओपन झालंय. तुझ्यामध्ये नाशिकच्या इंटेरियर भागांमध्ये तुला कसा परिणाम जाणवतो या सगळ्याचा? नाशिकमध्ये सेम परिस्थिती आहे की काही गावं जी आहेत ती आता पूर्णपणे गिर्यारोहकांवर आणि पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यात सरांनी सांगितलं आणि प्रीतीताईने सांगितलं तसं की
त्यांनी सरसकट पर्यटनावर अवलंबून न राहता त्यांचे पारंपरिक व्यवसाय जे होते, शेती आणि त्याला तत्सम उद्योग, ते सगळे चालू ठेवले पाहिजे, कारण कधीही काही परिस्थिती ओढवू शकते. नाशिकमध्ये आता तरी बघितलं तर सध्या शांत आहे सगळीकडे वातावरण. अजूनही कुठे काही असं खूप गावकऱ्यांवर उपासमारीची किंवा अशी काही वेळ आलेली असं अजून नाहीये. परंतु त्यांना अपेक्षा आहे की शहरातून जर लोक आली तर आपल्याला इन्कम सोर्स वाढेल. आणि आता पावसाळा तोंडावर आहे, हरिहर झालं किंवा आमच्या इथला एक दुगारवाडीचा एक धबधबा आहे, तो फेमस आहे इथला, किंवा अजूनही बरेचसे स्पॉट्स आहेत की जे आपण गिर्यारोहणाच्या दृष्टीने आणि पर्यटकांच्या दृष्टीने हॉटस्पॉट आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्यांना भीती पण आहे की शहरातून माणूस येतोय तर हा कोरोना घेऊन तर नाही येणार ना. आणि ते पण एक संमिश्र अशी भावना आहे. म्हणजे माझं ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्याकडे दोन्ही प्रॉब्लेम आहेत. एक तर त्या आयदर आता यावेत असं पण त्यांना एका बाजूने वाटतं, आणि दुसऱ्या बाजूने वाटतं की अरे आपण 2 पैसे कमवायला जाऊ आणि एखाद्या आपलं जर बाधित झालं तर काय होईल अवस्था, असंही त्यांना वाटतं. असे दोन्ही. पद्माकर सर, यापूर्वी जे मुद्दे आलेत त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या गिर्यारोहण क्षेत्राशी निगडीत जी मंडळी आहेत, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये जे हिल स्टेशन आहे, पर्यटन स्थळ माथेरान, त्याचप्रमाणे सांदन व्हॅली वगैरे ह्या परिसरामध्ये जी गिर्यारोहक मंडळी आहेत की ज्यांनी स्वतःहून प्रशिक्षणे घेतली आणि प्रशिक्षणे घेऊन बऱ्यापैकी गुंतवणूक केलेली आहे या व्यवसायामध्ये, त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं जाणवत आहे. कारण थोडक्यात ह्या प्रश्नाच्या अंती आपल्याला कन्क्लुजन असं काढता येईल की जसं सचिनने सांगितलं की अनेक गावकऱ्यांनी त्यांचा जोडधंदा जो आहे तर तो थोडासा साईड ट्रॅक करून पर्यटनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे सगळं संकट आहे हे अनफोर्सिन असल्यामुळे की आपण कधी कल्पनाच केलेली नव्हती, त्याच्यामुळे आता ते त्यांची अर्थव्यवस्था कोलमडल्यासारखी झालेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी माझी व्ह्युअर्सना अशी विनंती आहे की ही चर्चा मी सुरुवातीला म्हणलं तसंही सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये कुठलेही कॅटेगरायझेशन नाहीये की व्यावसायिक किंवा पर्सनल ट्रेकिंग असेल किंवा असं असेल. त्याच्यामुळे तुमचे जे कुठले प्रश्न असतील त्याची आज उत्तरं आपण या पॅनल डिस्कशन मधून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना अशी कळकळीची विनंती आहे की या विषयाला धरून तुमचे जे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपण वेळेच्या मर्यादेप्रमाणे ते 100% आपण एंटरटेन करू. पद्माकर सर, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की आता जस्ट काही तासांपूर्वी सरकारने काही लॉकडाऊन शिथिल करण्याचं एक आपण पीडीएफ सगळीकडे फिरताना आपण बघतोय. तर त्यातल्या 6 नंबरच्या सेक्शन मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट म्हणजे आंतरराज्य जे आहे आणि राज्यातल्या राज्यात सुद्धा आता कुठल्याही प्रकारच्या ई पासची गरज नाही, असं त्यातला सेक्शन C1 जो आहे तो त्या पीडीएफ मध्ये असं सांगतोय, असं आपल्याला दिसतंय आता. कदाचित त्याचे वेगळे काही अर्थ असू शकतात, ते आपण पुढे बघूया. पण खाली त्याच्या त्यांनी असा क्लॉज दिलेला आहे, म्हणजे त्या आता त्या पीडीएफ कडे किंवा त्या क्लॉज कडे आपण प्रथम दर्शनी बघता आपल्याला असं वाटू शकतं की आता झालं, आपण फ्री झालो आता फिरायला. पण तो खालचा जो क्लॉज आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक राज्य सरकारला स्वतःचा डिसिजन घेण्याची मुभा दिलेली आहे की तुमच्या राज्यातली तुम्ही परिस्थिती बघा आणि त्याच्यावर डिसिजन द्या. पण केंद्राकडून काही प्रॉब्लेम नाहीये असा अर्थ आपण त्याच्यातून सध्या काढू शकतोय. तर तुमच्या मते महाराष्ट्रातली गिर्यारोहणाची परिस्थिती बघता किंवा आता सुदर्शन जसं म्हणला की किंवा सचिननी मगाशी सांगितलं की गावकऱ्यांची सध्या मनस्थिती अशी झाली की एक वेळ धंदा नाही झाला तरी चालेल, पण हा करोना आमच्या गावात नको, ह्या निर्णयापर्यंत गावकरी पोहोचले. तुमच्या मते समजा महाराष्ट्र सरकारने किंवा पर्यटन विभागाने समजा जर करोनाच्या नंतरचं गिर्यारोहण जे आहे त्यासाठी जर परमिशन दिली तर ती पहिली गोष्ट ती परमिशन द्यावी का तुमच्या मते? आणि समजा जर त्यांनी दिली तर ती कधीपासून द्यावी? म्हणजे हा जो सगळा कुलिंग पिरियड जो मगाशी माधव सर सांगत होते की पॉज घेतलेला आहे, तुमच्या मते हा पॉज कधीपर्यंत राहावा असं तुम्हाला वाटतं? कारण आता काय झालेलं आहे, 2 गट पडलेले या सगळ्यामध्ये की काही जण म्हणतात की आता चला ज्या मुवमेंटला लॉकडाऊन उठेल आम्ही आता पळणार डोंगरामध्ये, काही जण म्हणतात आपण थोडीशी अजून जबाबदारी बाळगू आणि आपण पुढचे 6 महिने 1 वर्ष आपण घरात बसू. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि माझ्यासाठी तो एक प्रकारचा यॉर्कर आहे. कारण मी काही गव्हर्नमेंट एजन्सी नाही किंवा सरकारी प्रतिनिधी नाहीये. तर एक गिर्यारोहक म्हणून या संदर्भातलं माझं मत जे आहे ते मी या ठिकाणी विशद करतो. प्रामुख्याने आता तू म्हणाला त्याप्रमाणे की लॉकडाऊन कधी संपेल हे आता 1 तास 2 तासापूर्वीपर्यंत तरी लोकांना माहित नव्हतं. पण केंद्र सरकारने जे नोटिफिकेशन केलं आणि त्या नोटिफिकेशन मध्ये आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत फिरण्यासाठी, प्रवासासाठी आणि माल वाहतुकीसाठी मोकळीक दिलेली आहे. याचा अर्थ असा नाही की
सर्वच क्षेत्रामध्ये मोकळीक दिलेली आहे. आणि शिवाय त्यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारांना सुद्धा केंद्र सरकारने निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या पातळीवर ज्या पद्धतीने तुम्हाला आवश्यक वाटेल तसा फेरबदल करण्यात यावा. तर हे जे कोरोनाचं संकट आहे, हे जे संपूर्ण जगावर आलेलं जे संकट आहे, ज्यामुळे ते लवकर दूर व्हावं असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण त्याकरिता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सुरक्षितता. आणि सुरक्षितता ही तुमच्या माझ्या म्हणजे आपण गिर्यारोहक ट्रेकर्स मंडळी आपण अगदी प्राधान्याने प्रथम प्राधान्य सुरक्षिततेला देतो. तर हे जे प्राधान्य आपण देतो तर त्यानुसार आपल्या सर्वच उपक्रमांमध्ये सुरक्षितता असते. शासन सुद्धा कदाचित सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा विचार करेल आणि करत असताना मात्र आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ते साधारणतः काही कालावधीमध्ये अशा प्रकारची परवानगी आपल्याला देऊ शकतील असं वाटतंय. परंतु यापूर्वी प्रीतीने ज्या पद्धतीने प्रेफरन्स म्हणजे गिर्यारोहण, पदभ्रमण किंवा ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा प्राधान्यक्रम जर बघितला तर साधारणतः आपल्या दृष्टीने आपण त्याला प्रथम प्राधान्य देतो भटक्यांच्या दृष्टीने, पण शासनाच्या दृष्टीने किंवा एकूण समाजाच्या दृष्टीने ह्याला अगदी खूप लांबचा क्रमांक लागू शकतो. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. मग ते प्राधान्यक्रम आपला पुढे कसा येईल त्यासाठी संघटितरित्या आपण प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने तशी पावलं उचलल्याचं मला जाणवलंय की या विषयावर त्यांनी एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे वगैरे ठरवून ती शासनाला सुपूर्द करणार आहेत आणि शासनाशी या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत. पण आजच्या डेटला माझ्या माहितीप्रमाणे जे आपण म्हणतो की परवानगी द्यावी की देऊ नये, आता आपण साहजिकच गिर्यारोहक मंडळी किंवा ट्रेकर्स मंडळी म्हणणार की आम्हाला परवानगी ही मिळालीच पाहिजे. पण शासनाने मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आरोग्य विभागाचे ज्या पद्धतीने अहवाल जातील आणि त्यानुसार मग शासनाने जर परवानगी दिली तर साधारणतः 3 ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर ह्या गोष्टीला परवानगी द्यावी असं मला वाटतंय. कारण आपण ज्या पद्धतीने कोरोनाच्या परिणामावर विचार केला तर हा इतका सुंदर निसर्ग झालेला आहे. माधव सरांनी त्यामध्ये सगळं विशद केलं की 250 फुटावरून 250 किलोमीटरवरून हिमालयाच्या रांगा दिसतात. कोणी म्हणतं की काठमांडू मधून माउंट एव्हरेस्ट दिसू लागलेलं आहे. म्हणजे इतकं सुंदर स्वच्छ नितळ असा निसर्ग झालेला आहे. तर या निसर्गाला लगेच आपण घाई गडबडीमध्ये पुन्हा पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करू नये असं मला प्रामुख्याने वाटतंय. तर साधारणतः असा हा 3 ते 6 महिन्याच्या कालावधी नंतरच ही परवानगी असावी आणि पूर्वपदावर आपल्या ऍक्टिव्हिटीज याव्यात असं मला असं वाटतं. कारण मी मगाशी म्हणलं तसं की हा जो प्रश्न होता हा जसं पद्माकर सरांनी सांगितलं की हा बेस्ड ऑन टोटली पर्सनल ओपिनियन आहे की आपल्याला एक गिर्यारोहक म्हणून काय वाटतं की समजा जर सुरू झालं तर ते किती दिवसांनी व्हावं. कारण जसे आपण परिणाम याच्यामध्ये हे सगळे आता बघतोय तर त्या सगळ्यानुसार एक पर्सनल ओपिनियन आपण याच्यामध्ये नक्कीच मांडू शकतो. माधव सर, मला तुम्हाला ह्या प्रश्नाला कंटिन्यू करून असं विचारायचंय की हौशी गिर्यारोहण आणि व्यावसायिक गिर्यारोहण हे आता 2 गटांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे की हौशी गिर्यारोहण म्हणतात की ठीक आहे आम्ही अजून 1 वर्ष बसायला तयार आहोत, पण व्यावसायिक गिर्यारोहकांचं तसं खरं तर तसं करून चालणार नाही कारण ती सुद्धा एक अर्थव्यवस्थेचा तो एक खूप मोठा भाग आहे आणि तो डावलून निश्चितच चालणार नाही. तर तुमचं या प्रश्नावर काय ओपिनियन आहे की समजा कधीपर्यंत हे बंद असावं आणि कधी सुरू केलं पाहिजे? पहिली एक गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की करोना हा परदेशातनं आपल्याकडे आलाय. तसं आपण जेव्हा डोंगरात जाणार तेव्हा गावकऱ्यांसाठी आपण परदेशी असणार आहोत. त्यामुळे आपण त्याचे सायलेंट कॅरियर्स असणार आहोत. जो आजपर्यंत निसर्ग तिकडे अनडिस्टर्ब होता आणि जिथे पोचलेला नव्हता तिकडे घेऊन जायला आपण कारणीभूत होणार आहोत. हे पहिल्यांनी प्रत्येकाने थोडंसं ध्यानात धरलं तर मग पुढचं बऱ्यापैकी सोपं होऊन जाईल सगळं असं मला वाटतं. की आपण स्वतःहून ह्या गोष्टींचा प्रसार करणं थांबवण्यासाठी
माझ्यामध्ये एक 3 ते 6 महिन्यात लस येईल. जसं आता पद्माकर सर म्हणाले तसं 3 ते 6 महिने हा एक परफेक्ट पिरियड मला वाटतोय. संस्थात्मक गिर्यारोहकांनी तर माझ्यामध्ये 3 महिने अजून काही डोंगरातली ऍक्टिव्हिटी करू नये. हा, असे जर कुठे सामान वाटपाचे किंवा गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध नाही तर त्यांच्या मदतीचं सामान जर तिथे पोहोचत असेल, असे काही ट्रेक न म्हणता त्या प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटी त्यांना करता येत असतील संस्थात्मक गिर्यारोहकांना, म्हणजे ज्या संस्थांशी निगडीत आहेत त्यांना. वैयक्तिक जे गिर्यारोहक आहेत ते काही नियमाला बांधील नाहीत. शासनाने परवानगी दिली तर ते उद्या उठणार आणि आपली गाडी काढून 4 जण निघून जाणार. त्याला आम्ही कोणी थांबवू शकणार नाही. तर त्यांना हे कळलं पाहिजे की आपण परदेशी आहोत त्यांच्यासाठी, आणि जसे आपण चायनीज लोकांना आता शिव्या देतोय तसे हे आपल्या गिर्यारोहकांना शिव्या ऐकायला लागणार आहेत पुढच्या काही महिने, जर आपण गावात जाऊन असा हा प्रसार केला तर. खरंय नाही, कारण सचिन हसला कारण त्याच्यावर नाही, कारण ज्या व्याधी तिकडे पोहोचल्या नाहीत त्या आपणच घेऊन जाणार आहोत. आजवर तिकडे शहरातल्या लोकांचा संपर्क नसता तर ही व्याधी तिकडे पोहोचणार नाहीये. तर माझ्या मते हे वैयक्तिक आपण बंधन घालून घेतलंच पाहिजे एक समाजाचा हिस्सा म्हणून. आणि व्यावसायिकांचं तू म्हणाल ऑलरेडी 2.5 महिने सगळे घरी बसलेले आहेत, त्या व्यावसायिकांनी थोडेसे नियम पाळून आणि हे करून, ज्याच्यावर पुढे आपण नंतर चर्चा करू, एक वेगळा प्रश्न येईल तर त्यांनी थोडं, माझ्या मते 1 महिन्याला 20,000 कमवत असू तर 10च मिळतील तरी थोडं समाधान मानावं पुढचे एक 2-3 महिने. पण स्वतःच्या याची गाडी सुरळीत चालत राहील असं बघून आणि नियमांचं पालन करून त्यांनी जावं. आणि बाकी सगळ्या हौशी लोकांनी, माझ्या मते संस्थात्मक असतील किंवा वैयक्तिक असतील, त्यांनी थोडा धीर धरावा. 3 महिने तर कोणीच जाऊ नये. पावसाळ्याचा पिरियड निघून जावं. कदाचित लस येईल पटकन, जी आता सगळीकडे धडपडत आहेत, लाखो लोक त्याच्यावर काम करतात, तर ती आली तर सगळ्यांचं जगणं सुसह्य होणार आहे आणि मग तर हा निसर्ग आपलाच आहे. फक्त आता ती पद्माकर सर म्हणे तशी इतका छान परत एकदा त्यांनी काट टाकली आहे, तर ती पटकन जाऊन कात ओढून घ्यायला कोणी जाऊ नये असं मला वाटतं. सुदर्शन सर म्हणतात ते अगदी खरंय. दोघांनी अगदी छान आपल्याला सांगितलंय काय की आपण बघतो की हा कोरोना जो आजार आहे किंवा ही महामारी आहे ही भारतात अजूनही शहरांमध्येच आहे. अजून ती ग्रामीण भागामध्ये फारशी पसरलेली नाहीये. कारण आपण जर आता आकडे बघितले तर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 92% ज्या केसेस आहेत त्या शहरी भागात आहेत आणि 8% जर केसेस आहेत त्या फक्त ग्रामीण भागामध्ये पोहोचलेल्या आहेत. म्हणजे अजूनही परिस्थिती आपल्या आटोक्यात आहे. आपण शहरांमध्ये बघतो मेट्रो सिटीज आहेत, पुणे मुंबई सारख्या किंवा इतर शहरं आहेत, नाशिक औरंगाबाद आणि इतर, तर यांच्यामध्ये प्रशासनाची खूप ओढाताण होते. पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा यांच्यावर खूप प्रचंड ताण पडलेला आहे. आणि मग इथून जर आपण आपल्या हौशेसाठी आणि याच्यासाठी आपण डोंगरामध्ये गेलो, तिथल्या ग्रामीण भागात गेलो, तिथल्या वाडी वस्त्या पाड्यांवर गेलो, अगदी तिथे 50 घरं 100 उंबरे अशा पद्धतीचं फक्त अगदी छोटी छोटी घरं आहेत आणि तिथे आपण आहोत सशक्त, पण आपण जर एक सायलेंट कॅरियर झालो तर मात्र परिस्थिती बिकट होईल. एरवी आपण बघतो की सह्याद्री मधले रस्ते बरोबर नाहीयेत, तिथे वैद्यकीय सेवा पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीयेत. अगदी म्हणजे बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण किंवा ज्येष्ठ लोकांना साधं अगदी हागवणीचे आजार लागले तरी सुद्धा मृत्यू ओढावतो अशी पण आपण परिस्थिती बघितलेली आहे. आणि एकंदरीतच सह्याद्रीमध्ये खूप काही ठराविक प्रकारचं अन्न खाऊन पण या लोकांची जी इम्युनिटी आहे ती शहरी लोकांइतकी काही सशक्त नाहीये. अगदी छोटे काहीतरी व्हायरल किंवा आजार सुद्धा तिथे पोहोचतात अगदी आरामात. आणि 50 घरांच्या वस्तीमध्ये जर कोरोना शिरला तर आपण त्याचं विचार न केलेलाच बरा की काय हाहाकार होऊ शकतो. त्यामुळे एक आपण जागरूक गिर्यारोहक किंवा एक सुज्ञ गिर्यारोहक म्हणून किंवा पर्यटक म्हणून तरी सध्या तरी सर म्हणतात तसं एक 2-3 महिने तरी आपण ग्रामीण भागात किंवा डोंगरांवर आणि वाड्या वस्त्यांवर जाणं टाळावं असं माझं पण मत आहे. प्रीती, तुझं काय ओपिनियन आहे? माझं मेडिकल बॅकग्राऊंडवरनं माझा मेडिकल पर्स्पेक्टिव्हनी मी या प्रश्नाचं उत्तर देईन. आपण इतके दिवस सगळ्या वाहिन्यांवरती वगैरे बघतोय की अरे ग्राफ फ्लॅटन करायला हवा आणि त्यासाठी हे लॉकडाऊन वगैरे आहे. सो या ग्राफचाच आधार घेऊन आपण हे डिसिजन घ्यायला हवं की गव्हर्नमेंटनी कुठलं नोटिफिकेशन काढलं. गव्हर्नमेंटला बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो, त्यामुळे त्यांचे प्रेशर असतात. सो त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अनटिल अँड अनलेस हा जो आता जर आपण महाराष्ट्राचा ग्राफ बनतोय, कारण आपण सह्याद्री बद्दल बोलतोय तर महाराष्ट्राचा ग्राफ बघूया, तो अजूनही हा चढ्या फेज मध्ये आहे.
तो जेव्हा कधी फ्लॅटन होईल आणि जेव्हा तो डिक्लाइन फेज मध्ये येईल आणि तो डिक्लाइन फेज मध्ये जवळजवळ 75% खाली येईल आणि त्यावेळेस आपण जो एक आर रेशो म्हणतो की एका व्यक्तीकडनं किती लोकांना इन्फेक्शन स्प्रेड होतं, तो जो रेशो आहे तो एका व्यक्तीकडनं 1 किंवा 2 जणांना इन्फेक्शन स्प्रेड होत आहे या लेवलला येईल. आणि आपल्याकडे मृत्यू दर जो आहे, जो आपण आता ऐकतो की पुण्याचा 11% आहे, मुंबईचा 9% आहे, तो मृत्यूदर आपल्याकडे जेव्हा 2, 3, 4% येईल, एवढा जेव्हा कोरोना आपल्या इथे म्हणजे काइंड ऑफ इम्युनिटी येते लोकांमध्ये आणि इन्फेक्शियस नाही, कॉन्टॅजियसनेस जो आहे तो डिझीजचा तो कमी होतो, त्यावेळेस आपण इकडून म्हणजे बाहेर पडून टेरिटरीमधनं बाहेर पडून गावामध्ये जायचं की नाही याचा विचार करावा. आणि आपण सगळे स्वतःला अगदी ट्रेकर म्हणून मिरवतो की अरे आम्ही ट्रेकर आहोत आणि मेन इन युनिफॉर्म नंतर आपण स्वतःला डिसिप्लिन सिव्हिलियन म्हणून काउंट करतो. सो प्रत्येक ट्रेकरची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी लाईफला स्टेकवर ठेवू. तो ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अर्थार्जन हा इश्यू आहे, इकॉनॉमी खाली जाते हा इश्यू आहे, किंवा प्रत्येकाचे काही ना काहीतरी इश्यूज असतील की काही कोणाला तर माझ्यासारख्या, तुम्हाला माहितीये मी किती फिरते आणि इट इज काइंड ऑफ इमोशनल सपोर्ट फॉर मी की मी जंगलात नाही गेले तर मी वेडी होईल, पण मी आज 3 महिने घरी आहे. So you have to discipline yourself, you have to discipline your mind and you have to stay home. एक छोटा कॉन्सेप्ट आहे की आपण एखादी गाडी घेतो तेव्हा मिनिमम ती गाडी जर रोडवर आणायची असेल तर आपल्याला मिनिमम थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी करावा लागतो. तुम्हाला तुमच्या गाडीची पर्वा असो नसो, तुम्हाला तुमची पर्वा असो नसो, पण तुमच्या ऍक्सिडेंट मध्ये होणाऱ्या थर्ड पार्टीच्या नुकसानाची तुम्ही पर्वा केलीच पाहिजे, हे शासनाचा रूल आहे. सो हे तसंच आहे, तुम्हाला बाहेर जायचं आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या सेफ्टीची काळजी करत नाही आहात, तुम्हाला तुमच्या बरोबर येणाऱ्या लोकांच्या सेफ्टीची एवढी काही टेन्शन नाहीये, पण तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या लोकांच्या सेफ्टीचा तुम्ही विचार करा आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला आवर घाला. तो हा फेज जोपर्यंत डिक्लाइन मध्ये येत नाही, कॉन्टॅजियस रेशो जो आहे या डिझीजचा तो कमी होत नाही आणि until and unless we really don't have some statistical data which supports that now it is safe to go, and if you go there will be very less chances of spread of this disease. त्यावेळेस आपण खरं बाहेर पडा. सचिन, एक ग्रामस्थ म्हणून तुला काय वाटतं याच्यावर? कारण आता मी मगाशी म्हणलं तसं, कारण हा जो लोंढा आता येईल, समजा उद्या जर लॉकडाऊन ओपन झाला खरंच आणि समजा जिल्हांतर्गत असेल, म्हणजे पुणे जिल्ह्याची जरी लोक 100% नाणेघाटाला येऊ शकतील, तर तुझं याच्यावर काय मत आहे की हे ग्रामस्थांचं, म्हणजे ठीक आहे आपण अर्थार्जन हा वेगळा मुद्दा आहे, पण एक समजा सुरक्षितता आपण जर म्हणलं किंवा हेल्थ जर आपण म्हणलं तर त्याच्या दृष्टीने तुला हे कितपत योग्य वाटतं की लगेच सुरू व्हावं का वेळ जाऊ द्यावा? नाही, एक ग्रामस्थ म्हणून मला असं वाटतं की काही प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा सुरू करावं. शासनाने तज्ञांचं मार्गदर्शन वगैरे घेऊन नियमावली तयार करावी आणि ती नियमावली कोणी फॉलो करत असेल अशा लोकांनी इथे आलं तर आमचा, म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे, आमचा विरोध नसणारच आहे. ओके. नाही, थोडक्यात असं आहे की आता मी मगाशी म्हणलं तसं ही चर्चा ही सर्वसमावेशक असल्यामुळे की व्यावसायिक गिर्यारोहण आणि संस्थात्मक गिर्यारोहण, तर याचा आपण विचार करतोय, पण एक सुरक्षिततेलाही महत्व दिलं गेलं पाहिजे. थोडंसं मला माहिती आहे की बोर्डम आपल्या सगळ्यांना आलेलं आहे, पण सगळ्यांचा आपण जर विचार केला तर काही काळ पेशन्स असेल किंवा भले समजा आता गिर्यारोहण जर सुरू करायचं असेल तर त्याकडे आपल्याला कसं बघता येईल. माझा पुढचा प्रश्न तोच आहे. सुदर्शन, तुला माझा पुढचा प्रश्न आहे की समजा महाराष्ट्र शासनाने हा जो केंद्र सरकारचा जो आदेश आहे तर तो ग्राह्य धरून समजा जर परमिशन ओपन केल्या की ठीक आहे आता तुम्ही कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरायला परमिशन नाही, प्रोव्हाइडेड काही त्यांनी एसओपी दिलेले आहेत, त्या एसओपी फॉलो करून तुम्ही तिथे फिरा. कदाचित गिर्यारोहणाला त्या एसओपी कॉन्करंट असतील किंवा नसतील, कारण त्या सर्वसमावेशक एसओपी असतात, त्या फक्त काही गिर्यारोहणासाठी तयार केलेल्या नसतात. मगाशी पद्माकर सरांनी सांगितलं की गिर्यारोहण क्षेत्रासाठी खास काही प्रोसिजर्स तयार करण्याचं काम सुरू आहे. तर एक तुझं मत जर आपण विचारात घेतलं की समजा जर एक व्यावसायिकतेचा समजा जर आपण विचार केला की ठीक आहे आता हॉबी आपण बाजूला ठेवूया, पण हा जो सगळा पर्यटन व्यवसायाचा जो लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी जरी समजा त्या लोकांनी गिर्यारोहण सुरू केलं, म्हणजे ग्रुप्स न्यायला सुरुवात केली, तर तुझ्या मते काय त्याच्यावर बंधनं असावीत? म्हणजे संख्येची मर्यादा असेल किंवा अजून काही तिथे असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा सॅनिटायझेशन असेल, तर हे ट्रेकर्सने कसं फॉलो केलं पाहिजे? की अनेकदा त्याच्याकडे ट्रेक दरम्यान दुर्लक्ष होऊ शकतं, पण या कोरोनाच्या पिरियडमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे? ओके, थोडं विस्तृत असं मला त्याचं हे करायला लागणार आहे. पहिली गोष्ट तर ग्रामीण भागात जायचं असेल
तर थोडं अगदी चाचपडून बघायला पाहिजे की त्या लोकांची तयारी आहे का. कारण जे आता पुण्या मुंबईतून आणि ज्या मेट्रो सिटीज मधून जे मायग्रंट आपल्या आपल्या गावी गेलेले आहेत, कोकणात गेलेले आहेत, आयदर इतर महाराष्ट्रात आणि भारताभरात, तर त्यांच्या स्वतःच्या गाववाल्यांनी, जे त्यांचे नातेवाईक आहेत, जे त्यांचे सख्खे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना 14-15 दिवस गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या बाहेर त्यांना मुक्काम करायला सांगितलं आणि त्यांना डायरेक्ट गावात घेतलेलं नाहीये. म्हणजे आपण विचार करायला हवा, आपण हौशेपोटी तिथे चाललोय तर मग आपल्याला ते घेतीलच याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे आधी आपण तिथे जाताना किंवा हे करताना चाचपडून बघितलं पाहिजे, तिथे फोनवर बोललं पाहिजे, त्यांची परवानगी असेल त्यांच्या घरात आणि त्यांच्या गावात येण्यासाठी तरच आपण इथून निघालं पाहिजे. कारण नाहीतर मग क्लॅशेस होऊ शकतात, भानगडी होऊ शकतात, मारामाऱ्या होऊ शकतात, कदाचित पालघर सारखं एखादं प्रकरणही घडू शकतं जे मुक्कामी रात्री अचानक समजा त्या गावात गेले तर. त्यामुळे आपण आधी त्याची चाचपणी करूनच घरातून ट्रेकिंगसाठी निघावं. पुढची गोष्ट अशी की कोरोना आहे किंवा नाही, पण महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहण क्षेत्राला एक शिस्त असणं गरजेचं असं आता नेहमी वाटायला लागलंय. कारण शिस्तीचा अभाव आपल्याला सगळीकडे दिसतोय की आपण काहीतरी 5-50 लोक किंवा 2 लोक किंवा 5 लोक वाटेल त्या वेळेस वाटेल त्या ठिकाणी पाहिजे तसं आपण तिथे जातो. काहींचे उद्देश असतात गड संवर्धन करावं, काहींचे उद्देश असतात इतिहास बघावं, काहींचे उद्देश असतात दारूच्या पार्ट्या कराव्यात, तिथे मजा करावी, धांगडधिंगा करावा, डीजे लावावा, असे सुद्धा वेगवेगळे उद्देश ठेवून जातात. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की याला शिस्त असण्याची आता गरज आहे आणि शिस्तीचा अभाव आपल्याला सगळीकडे दिसून येतो. आणि याच्यामुळे काय होतं की एकाच वेळेस एखाद्या गड किल्ल्यावर प्रचंड संख्येमध्ये लोकांची गर्दी होते. कळसुबाईचं उदाहरण घेऊया, सांदण व्हॅलीचं उदाहरण घेऊया किंवा हरिहर किल्ल्याचं उदाहरण घेऊया. इथे इतक्या प्रमाणात लोक जातात, अगदी 5-5 हजार लोक शनिवार रविवारी आपल्याला दिसतात. आणि आता पावसाळ्याच्या ह्याच्यात तर फारच म्हणजे त्याच्यात उदाहरण येतं असं दिसून आलेलं आहे. तर आपण मी काही छोटी सूचना आहेत माझ्याकडे, त्या मी करू इच्छितो इथे की निदान आता ऑगस्ट एंड पर्यंत निदान कमीत कमी की आपण एक शक्यतो अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा तो मोह टाळावा आपण गावाकडे जाण्यासाठी. आणि नंतर हळूहळू जर आता शासनाला अनेक नियमावली, रेग्युलेशन्स, सर्क्युलर सध्या ते तयार करतातच येतं, त्याच्यात त्यांनी हे पण सर्क्युलर एक घ्यावं गिर्यारोहण क्षेत्रासाठी किंवा गड किल्ले फिरणाऱ्यांसाठी असं मला वाटतं. तर कुठला पण क्लब असो, वैयक्तिक असो, सामाजिक संस्था असो, व्यावसायिक संस्था असो किंवा हौशी ग्रुप्स असो, यांना जर जायचं असेल गिर्यारोहणाला तर शासनाची परवानगी घेणं बंधनकारक असावं असं मला वाटतं. त्यासाठी शासनाने क्रीडा अथवा पर्यटन विभागातर्फे एखादं वेब पोर्टल किंवा ऍप बनवावं आणि त्याच्यात तज्ज्ञ मंडळी जी आहेत महाराष्ट्रभरातली त्याच्यात मदत करू शकते. महाराष्ट्रामध्ये जसं एखादा व्याघ्र प्रकल्प आहे, अभयारण्य आहे, कासचं पठार आपण बघतो किंवा वन्यजीव एखादी वाईल्ड लाईफ सफारी आपल्याला करायची असेल, वासोटा किल्ल्यावर जायचंय, तुम्हाला बामणोलीला जायला लागतं, तिथून परमिशन काढायला लागते, मग तुम्ही जाऊ शकता, ते पण तुम्हाला रात्र याच्यातून पुन्हा यायला लागतं. तर त्या धर्तीवर हे वेब पोर्टल असावं. कासच्या पठाराला जायला वेब पोर्टलवरनं तुम्हाला सगळी हे भरल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. असं वेब पोर्टल लवकरात लवकर एक गव्हर्नमेंटने तयार करावं, त्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि यात तज्ज्ञ लोकांना घेतलं जावं. आणि याच्याने काय होईल की नुसतं कोरोनासाठीच नाही तर भविष्याची पण वाटचाल या क्षेत्राची जी आहे ती शिस्तीच्या दृष्टीने अतिशय फायद्याची ठरेल असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये तो एक वेब पोर्टलचा एक चांगला हे लागून जाईल. आता ज्याला भटकंतीला आणि ट्रेकिंगला जायचंय ना, त्यांनी त्या वेब पोर्टलवर खालील काही माहिती भरणं आवश्यक आहे. जसं गिर्यारोहकाचं नाव आहे, त्याचं वय आहे, आयोजन करणारा तो वैयक्तिक आहे की संस्था आहे, मग संस्था असेल तर संस्थेचं नाव, स्वतःचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, तो कुठे ट्रेकला चाललाय त्या ट्रेकचं भटकंतीचं ठिकाण, त्याचं गंतव्यस्थान म्हणजे हरिहरला चाललाय खाली हर्षेवाडी त्याचं गंतव्यस्थान असेल किंवा राजमाचीला चाललाय त्याच्या खालचं जे गाव आहे ते त्याचं गंतव्य ठिकाण, पायथ्याचं गाव त्याच्यात त्यांनी मेन्शन करावं. त्याचा ट्रेकचा मार्ग कुठला असेल, काही किल्ल्यांना जायला 4 मार्ग असतात, त्याच्यापैकी तो कुठल्या मार्गाने जाणार आहे, त्याचा परतीचा मार्ग कुठला असणार आहे. म्हणजे असं जसं तुम्ही बामणोलीला जातात आणि वासोट्याला सांगतात, वासोट्याला तुम्ही जातात बामणोलीवरनं परमिशन घेऊन, तर ते तुम्हाला विचारतं तुम्ही परत इकडे येणार की पलीकडे चोरवण्यात उतरणार आहेत, याची तुम्हाला नोंद करायला लागते. तशी आपण इथे पण नोंद असावी. तो ट्रेक 1 दिवसाचा आहे की मुक्कामाचा आहे, त्याचा कालावधी किती आहे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये, आणि मुक्काम कसा करणार आहे, तंबूत, गुहेत
की उघड्यावर हे, आणि ग्रुप असल्यास ग्रुपची संख्या, त्या ट्रेकच्या नेत्याचं नाव, जो लीडर असेल तो, को लीडरचं नाव, आणि आपत्कालीन त्याचं एखादा नंबर की काही हे झाल्यास. याच्याने होईल काय, आणि याच्याबरोबर ही माहिती भरल्यानंतर एक शुल्क आकारलं जावं. ज्या ठिकाणी खूप गर्दी होते ना प्रचंड प्रमाणात, तिथं त्या शासनाने तो निर्णय घ्यायचा की तिथे किती शुल्क आकारलं पाहिजे, आणि मग ते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनी ठरवावं ते शुल्क किती असावे, कुठल्या ठिकाणाला किती असावं. या पोर्टलवरनं जी रजिस्टर झालेली माहिती आहे ती सरकार दरबारी त्याचं माहितीचा एक डेटा गोळा होईल. त्याच्यावरनं गड किल्ला, घाटवाटा, पर्यटन स्थळ, धबधबे या ठिकाणी नेमकी किती लोकांची गर्दी होते, कुठून येतात, आणि मग तिथे जर गर्दी इतक्या प्रमाणात येते तर काय उपाययोजना केली पाहिजे, काय त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, याचं एक अनालिसिस करता येईल त्या डेटाच्या आधारावर. आणि तो डेटा कलेक्ट होण्यासाठी फार ते गरजेचं आहे ती सगळं. आपण जर आज अमेरिका आणि युरोप मधले अनेक ट्रेल बघितले, कुठले पण, आता अमेरिकेचे समजा पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल आहे, किंवा बरेच आहेत तिथे, ऍपलाची ट्रेक आहे, तर हे जे ट्रेल्स आहेत याला तुम्ही रजिस्टर केल्याशिवाय तिथे जाऊ शकत नाहीत. आणि मग नेमकं कळतं की कोण कुठे गेलाय, कसा गेलाय. बरं, आता हे झालं वेब पोर्टलवर आपण टाकली माहिती, पण मग त्याचा एखादा PNR नंबर जसा असतो तसा एक रजिस्टर क्रमांक आपल्याला मिळाला पाहिजे. आणि त्याचं आपण एखाद्या मोबाईल मध्ये जशी रेल्वे तिकिटाची किंवा विमान तिकिटाची अशी प्रिंट दाखवतो ना, तशी आपल्याला दाखवता आली पाहिजे ती, किंवा प्रिंट घेता आली पाहिजे त्याची, की मी ही माहिती भरली आणि मला परवानगी मिळाली. आता संस्थेतर्फे जर आपण ट्रेकला जात असू तर हे सगळं काम संस्थेने करायचं. ट्रेकिंगची जी ठिकाणं आहेत, आता मग याचं रेग्युलेटर कोण करेल, की हे तुम्ही परवानगी काढली नाही काढली काय फरक पडतो, असं पण कोणी म्हणू शकतं. तर मग त्याच्यासाठी 5-6 जणांना आपण याचं चेकिंगची परवानगी देऊ शकतो, की जी ट्रेकिंगची ठिकाणं आणि भटकंतीची ठिकाणं आहे ना, तिथे पायथ्याच्या गावातील सरपंच असतो किंवा पोलीस पाटील असतो, किंवा बऱ्याचशा ठिकाणी शासनाकडून, फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून JFM कमिटीची स्थापना झालेली आहे. तर हे जे संयुक्त वन व्यवस्थापन समिती, अशा 3-4 जणांना परवानगी असेल, आणि तिथे गेलं की तुम्ही त्यांना दाखवाल की मी रजिस्ट्रेशन करून आलोय बाबा, आणि रजिस्ट्रेशन करून आलोय त्यांनी म्हणल्यावर तो त्याच्याकडे नोंद करून घेईल, आणि त्याच्या ऍपवरनं तो हे करेल की हा माणूस इथे आलाय, त्याची हजेरी लागली, हा आमच्या गावात आलाय, म्हणजे त्याची नोंद होईल आणि तो क्लोज होईल तिथे विषय त्याचा. तो नोंद करेल, एंट्री करेल तिथून, आणि क्लोजिंग करेल तिथला पोलीस पाटील, सरपंच किंवा JFM कमिटीचा एखादा अधिकारी. याच्याने होईल काय की तो तिथे आल्याची नोंद तिथे होईल त्यांच्याकडे, आणि त्याला काय गरज पडते, त्याला वाटाड्या पाहिजे, त्या वाटाड्यांचे दर फिक्स आहेत, तो घासाघीस व्यवस्थित, म्हणजे दुसरं काही करायला लागणार नाही, बाबा रे चल 500 घे, हे घे, तिथलं ते रेट फिक्स असेल. जेवणाची व्यवस्था कोणाकडे करणार आहे, राहण्याची व्यवस्था कशासाठी करणार आहेत, तुम्हाला पोर्टर्स लागणार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिथे मदत करतील तिथले. आणि त्याच्याने अजून त्यांना एक सिक्युरिटी पण होईल, आणि सगळ्यांना व्यवस्थित शिस्त पण लागेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर हे जर रजिस्ट्रेशन केलं आणि गेलाच नाही, आणि किंवा त्याची तिकडे पोलीस पाटलाकडे आणि सरपंचाकडे नोंदच झाली नाही, तर मात्र त्याचं पुढच्या वेळेस जर तो रजिस्टर करायला गेला त्या आधार नंबरने आणि त्या नावाने, तर रजिस्टर व्हायला नको. किंवा जर समजा तो जाऊ शकला नाही तर त्याला कॅन्सलेशनचं पण तिथे एक ऑप्शन असावं त्या साईटवर, असं मला वाटतं, की ज्याच्याने तो ते कॅन्सल करून आपलं भरलेलं शुल्क मात्र त्याला परत मिळणार नाही त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. त्याच्यानंतर ही एक शिस्त लागण्यासाठी, म्हणजे नुसतं कोरोनाचा आपण एक आधार घेऊ, या कालावधीचा आधार घेऊ, पण शिस्त आपण कायमस्वरूपी लावून घ्यावी. मग त्याच्यात ऑप्शन पण असू शकतात की मी कशासाठी चाललो, दुर्ग संवर्धनासाठी चाललो, याच्यासाठी चाललो, इतके लोक चालले. आणि याच्याने होईल काय की बऱ्याच वेळा आपला डेटा आपल्याकडे नसतो, की मी आतापर्यंत किती किल्ले केले, याची काय रजिस्टर किंवा काय, हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित असतं. हे शासन दरबारी पण होईल की कोण माणूस किती फिरलाय, त्यांनी किती किल्ल्यांवर संवर्धनाचं काम केलंय, तो खरंच किती वेळा तिथे संवर्धनासाठी गेलाय, याचा डेटा सगळा आपल्या शासनाकडे आणि सगळ्यांकडे समोर तो हे होईल. सगळ्यात महत्वाचं आता किती संख्येने लोक जायला पाहिजे, तर याचं जे आहे ना, तर त्या किल्ल्याची किंवा त्या पर्यटन ठिकाणाची धारण क्षमता, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे. म्हणजे हरिहर सारखा किल्ला आहे, त्याच्या माथ्यावर किती लोक उभे राहू शकतात एका वेळेस, मॅक्झिमम 200-250 लोक. पण एखादा समजा विस्तृत हरिश्चंद्रगड घेतला, त्याच्यावर 2000 लोक पण उभे राहू शकतात माथ्यावर.
तर त्याची धारण क्षमता किती आहे त्याच्यानुसार परवानगी दिली पाहिजे, की त्या दिवशी या तारखेला किती लोकांची एंट्री आहे, त्याच्यानंतर ते बंद होईल, मग तुम्हाला पुढच्या ह्याच्यात जसं कासच्या पठारावर त्यांनी लिमिट केलंय की एका दिवसात इतकेच वाहन येतील, इतकेच पर्यटक येतील. जर असं एखाद्या ठिकाणी होऊ शकतं ज्याला युनेस्कोचा दर्जा मिळू शकतो, तर असं इतर जर गड किल्ल्यांवर झालं तर पूर्ण सह्याद्रीच्या गड किल्ल्यांना आपण युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळू शकतं. त्यासाठी ही शिस्त आपल्याला गरजेची आहे. आणि या शिस्तीमुळे होईल काय की गर्दी आपल्याला नियंत्रण करणं सोपं पडेल. त्याच्यानंतर मग सामाजिक शिस्त, गर्दी नियंत्रण, स्थानिक व्यवस्थेवर पडणारा ताण, तिथल्या निसर्गाची होणारी हानी, वन्यजीवांना होणारा ताण, प्रचंड प्रमाणात होणारा तिथला कचरा, साथीच्या रोगांना अटकाव, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सोल्युशन आपल्याला त्याच्याने मिळू शकतं असं मला विशेषतः वाटतं. आणि तिथे जेव्हा आपण हे रजिस्टर करू त्याचा एक मेसेज तिथल्या पोलीस पाटलाला आणि सरपंचालाही जाईल की ते तुमच्या गावात येत आहेत इतके लोक, तर त्यांची व्यवस्था करा. अशा पद्धतीने जर एक शिस्त आणि हे लावून घेतलं तर आपल्याला सह्याद्रीत उद्यापासून भटकायलाही काही हे वाटत नाही मला. खूप प्रोडक्टिव्ह सूचना सुदर्शन आहे तुझ्या, कारण खरं तर म्हणजे कोरोनाकडं आपण म्हणजे मला तर तुझ्या उत्तरावरून असं कन्क्लुजन काढावं वाटतंय की ह्या म्हणजे संकट म्हणून बघण्याच्या ऐवजी गिर्यारोहण क्षेत्रासाठी आपण एक संधी म्हणून बघू शकतो, की या निमित्ताने नाही म्हणलं तरी थोडंसं एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सगळ्यांमध्ये येऊ शकतं. प्रीती, ऍक्च्युली आपण म्हणजे इंटेरियर भागामध्ये मगाशी म्हणलं तसं की जिथे जनरली व्यावसायिकता खूप कमी आहे आणि मेनली आपल्यासारखे जे इंडिव्हिज्युअली फिरणारे लोक आहेत तर ते तिथे जास्त आहेत. तर अनेकदा असं होऊ शकतं की ऑब्व्हियसली ते संख्येवर बंधनं असतातच, कारण जनरली स्वतः जाणारी जी लोक असतात ती अनेकदा खूप मोठ्या संख्येने जात नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं की तिथे बघायलाच कोणी नसल्यामुळे नियम शिथिल करण्याकडे थोडासा भार असतो. तर तुझ्या बाबतीत काय म्हणणं आहे, म्हणजे जे पर्सनल ट्रेकर्स आहेत आणि अलॉंग विथ व्यावसायिक सुद्धा, तर काय वाटतं त्यांनी काय फॉलो करावं, किंवा लिव्ह नो ट्रेस पॉलिसी असेल किंवा मुक्कामी ट्रेक असावेत का वगैरे वगैरे? या संदर्भात आपण हे सुदर्शननी जे काही एक्सप्लेन केलं मॉडेल एकदम मस्त आहे. खरं प्रॅक्टिकली त्याच्यात खूप डिफिकल्टी आहेत होणं आपल्या इकडे, पण तरी सुद्धा एक संधी म्हणून ह्याला काहीच म्हणजे प्रयत्न करायला हरकत नाहीये. इंटिरियरचा माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तर मी तर सांगेन की सह्याद्रीला आता खरा धोका आहे तो कमर्शियल पेक्षा पर्सनल ट्रेकरचाच आहे. कारण पर्सनल ट्रेकरला आता मुक्त फिरण्याची सवय झालेली असते आणि त्यांना काय ते गेले नाही गेले ह्याचा काही रेकॉर्ड नसतो, कारण ते कुठे अनाऊन्स करत नसतात किंवा ते रजिस्ट्रेशनसाठी कुठे ऑनलाईन पाठवत नसतात की बाबा आम्ही इकडे इकडे ट्रेक नेतोय. ते गवगावणं होतं. 4 मित्र आपली एक गाडी काढतात, जातात, मस्त फिरून येतात, कोणाला कळतही नाही. जर त्यांनी सोशल मीडियावरती शेअर नाही केलं तरी कोणाला कळणारही नाही. आणि हे जे माझ्यासारखे पर्सनल ट्रेकर आहेत जे इतके वर्ष भटकत आहेत सह्याद्रीतल्या अनेक गावांमध्ये त्यांची आपली घरं आहेत हक्काची. आणि आजही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी सांगते की मला कमीत कमी 50 घरांमधनं फोन येऊन गेले की ताई घरी का बसलीयस, ये ना आपल्याकडे राहायला, इथे मस्त गावात आपण फिरू, मजा करू. सो बऱ्याचशा गावच्या लोकांना त्याचं कितपत सिरियसनेस आहे हे अजून माहित आहे. त्यांचा आपल्यावरती जीव आहे, ते आपल्याला प्रेमाने त्यांच्या घरच्या कुटुंबियांसारखं बघतात. एखाद्या दादांची मुलं सुरतीला होती, ती सगळी मुलं आता मुंबईत आली, पुन्हा गावात आहेत. तर त्यांना असं वाटलं की अरे हे सगळं आले तर तू पण ये ना, तू पण ये, मस्त आपल्या घरी राहू 1 महिना मस्त, तुला तसंही तिकडे कामाला जायचं नाहीये, छान आपण इकडे आपला हा पूर्ण एरिया भटकू. तो हे पर्सनल ट्रेकरच्या बाबतीत होणार आहे. आणि तो मोह आवरला नाही गेला जर ट्रेकरकडनं तर ती खूप मोठी म्हणजे मोठा धोका आहे गावागावांमध्ये. आणि ते गावकरी लोक खूप साधे असतात, ते खूप लांबचा विचार नाही करत बऱ्याच वेळा. आणि इंटिरियर मधले लोक तर इतके साधे असतात की ते तुम्हाला अगदी तुमच्या घरच्यांसारखे मानतात आणि त्यावेळेस ते तुम्हाला अगदी तुमचे म्हणून म्हणजे आपले म्हणून घरात घेतील आणि कुठलंही बंधनही पाळणार नाही. आणि त्यावेळेस म्हणजे दोघांच्याही मनात असं काही नसेल की हा स्प्रेड व्हावा किंवा काय त्याच्यातनं काही डिफिकल्टी येऊ शकतात पुढे, पण अनाहूतपणे ते होऊन जाऊ शकतं. आणि दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की मी बऱ्याच गावांमध्ये फिरले तर काही गावांमध्ये खूप अलर्टनेस असतो आणि काही लोक एकदम एग्रेसिव्ह असतात. सो त्या गावांमधली बरीच मुलं शहरामध्ये काम करत असतात किंवा अवेअर असतात, लिटरेट असतात. आजकाल बरीच मुलं 15वी, जसं आता सचिन मला शिकलेला आहे चांगला, तसे बरेच लिटरेट लोक पण आहेत गावामध्ये राहणार. ते बरोबर प्रॉपर गावामध्ये एज्युकेट करतात लोकांना, त्यातनं होणारे धोके ते समजवतात. आणि या पार्श्वभूमीवरती गाव असं पूर्ण भूमिका घेऊ शकतं की गव्हर्नमेंटनी काही डिक्लेअर करो, जोपर्यंत हा पूर्ण कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण थांबत नाही महाराष्ट्रात, तोपर्यंत आम्ही गावात कोणालाही बाहेरच्या माणसाला घेणार नाही.
तो असा जर गावकऱ्यांनी पवित्रा घेतलेला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही अट्टाहास केला, नाही नाही तुम्ही कोण होता आम्हाला नाही म्हणणार आहे, गव्हर्नमेंटनी आम्हाला परमिशन दिलेली आहे, तर त्यावेळेस खूप वाईट प्रकारचे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात गावामध्ये ट्रेकर्स आणि गावकऱ्यांमध्ये. सो आयदर यू हॅव टू मेक शुअर जायच्या आधी, प्लॅन करायच्या आधी, की त्या गावामध्ये तुम्ही एकदा बोलून घ्या, नॉट ओनली विथ दॅट पर्सन त्याच्याशी तुमची ओळख आहे आणि जो तुम्हाला सांगतोय ताई या तुम्ही बिंदास आपण बघून घेऊ. It should not happen that you are communicating only with one person of your contact, but त्या व्यक्तीकडनं तुम्ही त्या गावच्या पोलीस पाटील किंवा सरपंचाशी बोलून घ्या की बाबा तुमची काही लिगल हरकत आहे का याला, आर यू ओके विथ इट. आणि जेव्हा तिथून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल तरच तुम्ही तिकडे जाण्याचा विचार करा, अदरवाईज जाऊ नका. स्वप्नील, ओंकार, मला एक छोटीशी गोष्ट ऍड करायची आहे. हा सर बोला. हा, सुदर्शननी काही खूप छान नियम आणि सूचना केल्या आहेत. तर कुठली गोष्ट नवीन एखादी शासन जेव्हा किंवा वन खातं करतं तेव्हा थोडा जाच होतो लोकांना. पण आता कर्नाळ्याचं उदाहरण घेऊया आपण. त्यांनी तिकडे खालीच गेट उपाशी तुम्ही तुमच्या प्लास्टिकच्या बाटल्या दाखवा, तेवढ्या डिपॉझिट ठेवा आणि परत आलात की पैसे घेऊन परत जा. जर रिकाम्या आणल्यात तर, आणि एक्स्ट्रा आणल्यात तर तुम्हाला सर्टिफिकेट देतात. ह्या अशा ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत ना, या करोनामधनं आता वाढवण्यासारख्या आहेत. ही एक उदाहरण म्हणून आता माझ्या लक्षात आलं की जर कर्नाळ्याला हे होऊ शकतं, तसं गावातल्या लोकांनी असं काही केलं की ह्याच्या पुढे प्लास्टिकचा कचरा तुम्ही आमच्या इथे टाकणार नाही वगैरे वगैरे. या आता मी सचिन पण आपल्या पॅनलवाला आहे त्यामुळे मी त्यालाही त्या दृष्टीने हे सांगू शकतो की अशा प्रकारचाही उपक्रम त्यांना आता तिथे राबवता येईल. तर म्हणजे शक्यतो नियम हा चांगला असला, पर्यावरण लोकांच्या सगळ्यांच्या दृष्टीने उपयोगाचा असला तर नक्की लोक वापरतील. आणि सुदर्शननी जशी नियमावली सांगितली ती थोडी सुरुवातीला जाचक होईल, पण हीच संधी आहे असं आपण समजूया असं मलाही वाटलं. हा, धन्यवाद. पद्माकर सर. सुदर्शनने अतिशय चांगल्या पद्धतीने याचं विवेचन केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याने सांगितलं त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने माझ्या मते फारशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे प्रीतीने सुद्धा सांगितलं की गावातल्या लोकांना नेमकं काय वाटतंय की आपण तिथे जावं की जाऊ नये, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आणि जर आपण गेलोच तर आपण आपल्या बरोबरच इतरांची, गावकऱ्यांची सुद्धा किंवा स्थानिक लोकांची सुद्धा काळजी कशी घेऊ याचं सुद्धा आपण स्वतः आपल्यावर निर्बंध घातले पाहिजेत. प्रामुख्याने जसं सुदर्शनने सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा शिस्तीचा आणि नियमावलीचाच भाग आलेला आहे. आणि ते करणं तसं बघितलं तर आपण सर्व वैयक्तिक ट्रेकर्स किंवा ट्रेकिंग करत असताना खूप गोष्टी नियमाने आपण सगळ्या गोष्टी पाळत असतो. ज्याप्रमाणे तू म्हणालास की लिव्ह नो ट्रेस, तर आपण आपले साधं चॉकलेटचं रॅपर सुद्धा कुठे टाकत नाही, किंवा आपण ग्रुप घेऊन गेलेलो असतो त्या लहान मुलांना सुद्धा आपण लहानपणापासून याच शिकवणी देतो की तुम्ही खाली गेल्यानंतर आम्हाला तुम्हाला जेवढे चॉकलेट्स दिलेले ते रॅपर्स आम्हाला दाखवले पाहिजेत. हा एक आपण त्यांना एक धडा देत असतो लिव्ह नो ट्रेसचा. तर अशा पद्धतीने हे सगळे नियम आपण पाळतच असतो आणि ते पाळले जावेत. तर ह्याच बाबतीत मला एवढंच सांगता येईल. ओके, खूप सुंदर. कारण याच्यातनं आपण सुरुवातीला जसं म्हणलं की हे जे पूर्ण पॅनल डिस्कशन आहे हे कुठेतरी आपण एका निर्णयाप्रत यावं आणि मुख्य म्हणजे याच्यातनं कुठले तरी खूप चांगले कन्क्लुजन्स निघून आपल्याला ते पुढच्या सगळ्या काळामध्ये फॉलो करता यावेत, हाच ऍक्च्युली या पॅनल डिस्कशनचा उद्देश आहे. आणि खरं तर सुदर्शन जसं म्हणलं तसं की एक खूप चांगली एसओपी या कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला तयार करता येऊ शकते. काही प्रॅक्टिकल डिफिकल्टी ज्या असतील की ज्या कालांतराने सॉल्व्ह होऊ शकतात, पण ही एक संधी आपल्यासाठी की हे थोडंसं स्ट्रीमलाईन करण्यासाठी जे आता आपण सह्याद्रीत जी सगळी अराजकता बघतोय आणि या कोरोनाच्या निमित्ताने जी त्याला एक सगळी शांतता लाभलेली आहे, तर याचा आपण थोडासा फायदा घेऊन आपण पुढचे काही प्लॅन्स खूप चांगले करू शकतो. सचिन, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे माझा की आता जसं आपण म्हणलं की व्यावसायिक गिर्यारोहणावर याचा पूर्णपणे म्हणजे सगळ्यात जास्त परिणाम हा व्यावसायिक गिर्यारोहणावर झालेला आहे. कमर्शियल ट्रेकिंग जे आहे की ज्यांचं अनेकदा असं असतं की एका पर्टिक्युलर ठिकाणी बॅचेसच्या बॅचेस जात असतात आणि त्याच्यातनं ग्रामस्थांचाही फायदा होत असतो आणि त्या ऑर्गनायझरचाही फायदा होत असतो आणि ते दुर्दैवाने आता दोघही जण या सगळ्या कचाट्यामध्ये सापडलेले. तर एक बिंग स्थानिक की आता जसं मगाशी म्हणलास की तू सुद्धा नाणेघाटामध्ये या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोस, उद्या समजा जर फुल फोर्स मध्ये जर गिर्यारोहण सुरू झालं, आपण असं पकडू की ठीक आहे आपण पूर्णपणे परमिशन दिली गिर्यारोहणाला प्रायोगिक तत्वावर न करता, असं आपण पकडून चालू, तर तुझ्या मते ग्रामस्थ आणि जे ट्रेकर आहेत तर त्यांच्यामध्ये समन्वय कसा साधता येईल? म्हणजे तुमच्याकडनं तुम्ही काय नियम घालून देऊ शकता ट्रेकर्सना
म्हणजे बिईंग एक स्थानिक म्हणून तू काय सांगशील की माझ्याकडे येताना तुम्ही या गोष्टी फॉलो करा किंवा वगैरे वगैरे, तर एक तुझी भूमिका काय असेल ग्रामस्थ म्हणून? आता जसा करोनाचा काळ वाढत चाललाय ना, तसा आपल्याला त्याच्याबरोबर जगायची सवय पण लागायला पाहिजे. म्हणजे करोना बरोबर आपल्याला जगता आलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की पुण्या मुंबईतून जे कोणी पर्यटक येणार असतील तर त्यांनी त्यांच्या रेग्युलर सेफ्टी पाळल्या, सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळलं, तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. आणि इथे येताना जे गावातले कोणी पुढारी वगैरे असतील, समजा सरपंच किंवा पोलीस पाटील वगैरे, तर यांच्याबरोबर समन्वय वगैरे साधून आहे ना, त्यांचं स्वागत करू आम्ही इथे. आणि हे लवकरात लवकर सुरू व्हावं हे आम्हालाही पण वाटतंय, कारण कितीतरी कुटुंब इथे पर्यटनावर डिपेंड आहे आणि त्यांना त्यांच्या आधीच्या इन्कम सोर्सवर, त्यांची म्हणजे अर्थव्यवस्था, त्यांच्या फॅमिलीची अर्थव्यवस्था आधीच्या इन्कम सोर्सवर परत तिकडे न्यायची ना खूप अवघड आहे. कारण ही जी 7-8 वर्षापासून त्यांची जी अर्थव्यवस्था चेंज झालेली आहे, ही खूप मेहनत करून कमी पैशा पर्यटनामुळे त्यांना जास्त पैसे मिळायला लागलेत आणि त्याची सवय पण झालेली आहे यांना इथल्या स्थानिक लोकांना. त्याच्यामुळे हे स्थानिक लोक जे आहेत हे वाट पाहत आहेत पुण्या मुंबईतल्या पर्यटकांची. पण जर पुण्या मुंबईतले पर्यटक जे येणारे आहेत त्यांनी जर हे सोशल डिस्टन्सिंग आणि सेफ्टी मेजर्स पाळले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करूया. ठीक आहे ओंकार. माधव सर? माझ्या मते गावकऱ्यांनी नियम बनवलेत का हे बघणं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण तिकडे जायची तयारी, पण त्यांना आपण हवेत का, ही एक पहिली महत्वाची गोष्ट बघण्यासारखी आहे. जर त्यांची तयारी असेल आणि सर्व नियम पाळून आपण जाणार असू तर संस्थात्मक वगळता व्यावसायिकांनी थोडं थोडं ही आता रिस्क घेऊन काम चालू करावं, कारण त्यांच्या मुळात त्यांच्या पोटापाण्याचा आणि अर्थार्जनाचा प्रश्न आहे. आणि मी म्हटलं की जशी ही आपला छंद आहे काही लोकांचा, माझा वैयक्तिक हा छंद म्हणून मी जातो, माझी गरज नाही तातडीची की मी अजून 6 महिने वाट बघायला तयार आहे, कारण मला तशी इतकी तात्काळ गरज नाहीये. पण असे अनेक लोक असतील की जे कधी संस्थात्मक गिर्यारोहण करत नाहीत, फक्त शनिवार रविवार त्यांना आउटिंग हवं असतं आणि ते या व्यावसायिकांचे सगळे पोटेन्शियल गिराईक आहेत, ग्राहक आहेत म्हणजे. पण त्यांना इतिहास भूगोलाकडे बघायला वेळ नसतो, काही प्लॅनिंग करायला वेळ नसतो. मला शनिवार रविवार फ्री आहे, कुठे कोण जात आहे त्याच्याबरोबर मी जायला तयार आहे, त्यांचे काही नियम असतील ते त्यांनी पाळावे. ही थोडी मानसिकता बऱ्याच लोकांची झाली गेल्या कित्येक वर्षात. जे आता ट्रेकिंगमध्ये वाढती संख्या जी आपण बघतोय ती ह्या लोकांची पण आहे बऱ्यापैकी. आणि हे सगळे या व्यावसायिकांचे पोटेन्शियल ग्राहक आहेत. तर त्याच्यात काही वाईट असं नाहीये, पण त्यामुळे त्यांना केटर करणारी लोक हवी आहेत. आज शनिवार रविवार कुठेतरी आउटिंग हवंय, ते डेस्परेट झालेत, वर्क फ्रॉम होम करतायत गेले अनेक वर्ष, अनेक महिने, 2-2.5 महिने. तर त्यांना आता कुठेतरी आउटलेट हवाय, थोडी मोकळी हवाय, श्वास घ्यायला हवाय मोकळा. तर त्यांच्यासाठी ही संधी यांनी व्यावसायिकांनी घ्यावी आणि सुरक्षिततेचे नियम पालन करून नियमांचं पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग आणि जे काय असेल ते. आणि मी मगाशी म्हटलं असं थोडंसं 2 पैसे कमी कमवावेत, पण जास्तीत जास्त सुरक्षितपणे हे कार्यक्रम कसे करता येतील याकडे लक्ष दिलं तर त्याला ना नसावी. आणि बाकी सगळ्या हौशी गिर्यारोहकांनी भटकंती करणाऱ्यांनी कळ काढावीच अजून 3 महिने 6 महिने तरी. आणि शक्यतो आपण गावकऱ्यांसाठी जाऊ तेव्हा देवदूतच बनून जाऊ, पण त्यांच्यासाठी असे राक्षस आणि कॅरियर्स बनून नको जाऊया, असं माझं वैयक्तिक मत आहे. सुदर्शन, मला वाटते काही दिवसांपूर्वी आपली अशी चर्चा झालेली होती की ज्याच्यामध्ये तू जसं म्हणलास की पर्सनल हायजीन किंवा भले जेवताना काही आपण गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा ग्रामस्थांच्या घरामध्ये जाताना आपण काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तर त्या तुला काही सांगता येतील का की आपण गावामध्ये समजा जर आपल्याला एंट्री मिळाली, समज की गावकऱ्यांनी काही संख्येने किंवा बॅचेस प्रमाणे जर सोडायला सुरुवात केली, तर ट्रेकरने एक स्वयंशिस्त कशी फॉलो केली पाहिजे गावकऱ्यांशी डील करताना, तुला काय वाटतं? थोडं विस्तृत बोललं तर चालेल ना, म्हणजे भरपूर, काहीच प्रॉब्लेम हरकत नाही. ओके. पहिली गोष्ट, मी घरातून निघताना किंवा मी प्लॅनिंग केलंय, मी मोबाईलवरनं माझ्या शासनाच्या वेब पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलंय. वेब पोर्टल बनवणं आणि ऍप बनवणं हे काय फार मोठी गोष्ट नाहीये. आणि राहिली गोष्ट, त्या जे सरपंच आणि हे आहेत हे सुद्धा आता गावाखेड्यांमध्ये सुद्धा अँड्रॉइड मोबाईल, स्मार्टफोन्स वापरण्याचा जमाना चांगला सुरू झालाय. त्यांना त्यांच्या धंद्याचं किंवा त्यांच्या तिथल्या
जे किल्ले आहेत आणि पर्यटन स्थळ आहे त्यांचं प्रमोशन करता यायचं, याचा अर्थ त्यांना त्या वेब पोर्टलवरनं एंट्री किंवा परमिशनही देता येईल. ते काही फार मोठं काम नाही. त्यामुळे ते जरी आपण म्हणत असलो की याला वेळ लागू शकतो किंवा काय, पण ठरवलं तर ते महिनाभरात सुद्धा अगदी लागू करू शकतात. आणि त्यानंतर मी गेलो, आता मी घरातून निघालोय, तर आपण काय केलं पाहिजे? थोडक्यात मी माझ्या पद्धतीने एक काही नियमावली बनवली आहे की कोरोनाचा हा जो प्रभाव आहे आणि फैलाव आहे, हा थांबतो फक्त सोशल डिस्टन्सिंगने, असं अख्ख्या जगाला आता एक म्हणजे हा एक नियमच आहे की सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला पाळावंच लागणार आहे. आयदर तुम्ही घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्किंग मध्ये राहा किंवा त्या गावात जा, तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्या ठिकाणी पाळायला लागणार आहे. मॉलमध्ये काय, दुकानात काय, याचं काय, तसं तिथे गावात जाऊन सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे करावंच लागणार आहे. त्यामुळे घरातून निघाल्यानंतर वाहन प्रवास करताना, त्याच्यानंतर प्रत्यक्षात गिर्यारोहण किंवा भटकंती करताना आणि परतीच्या प्रवासाने पुन्हा घरात येताना आपल्याला काही अंतर एकमेकांपासून सातत्याने ठेवण्याचा नियम हा अनिवार्य आहे, असं आपण धरूनच चालायचं. आता तरी सर्दी, खोकला, पडसं, अंगात कसकस किंवा असं ताप वगैरे आपल्याला वाटत असेल किंवा कमी अधिक शारीरिक कुरबुरी असतील तर शक्यतो गिर्यारोहण आणि भटकंतीला जाऊच नाही. आता हे मी सांगण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा मित्रांचा दबाव असतो आपल्यावर की किंवा एखाद्या संस्थेचे पैसे भरलेले आहेत ते वाया जाऊ नये म्हणून मला अंगात जरी ताप असला किंवा मला काही अस्वस्थ वाटत असलं तरी पण मी ट्रेकला जातच असतो. हा तास प्रत्येकानं सोडून द्यावा आणि शक्यतो जाणं टाळावं. आपल्याकडे संस्थात्मक जर ट्रेक कोणी काढत असेल, तर ती सामाजिक संस्था असो किंवा व्यावसायिक असो, ते फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता ते किती खरं किती खोटं, मित्र डॉक्टर आहे त्याची सही घेऊन आला हरकत नाही, पण फिटनेस सर्टिफिकेट आपण ते घ्यावं. त्याच्यानंतर जर व्यावसायिक किंवा कुठली पण संस्थेकडून आपण जाणार असू तर थर्मल स्क्रीनिंग, की तो जेव्हा गाडीत बसतोय किंवा वाहनात बसतोय तर थर्मल स्क्रीनिंग त्याचं झालं पाहिजे असं मला वाटतं. मास्क, हातमोजे, सॅनिटायझर हे पुढील काही वर्ष आपल्या दिनचर्येचा आपल्याला अनिवार्य भाग असणार आहेत. त्यामुळे प्रवासात आणि गिर्यारोहण करताना याची सवय आपल्याला अंगवळणी पाडावीच लागेल. आता गडचे किल्ले चढताना मास्क घालून चढता येईल का, तो किती घट्ट बांधायचा, याच्या बाबतीत डॉक्टरांनी दिलेली गाईडलाईन आणि फिटनेस तज्ज्ञ हे त्याच्यावर जास्त व्यवस्थित प्रकारे सांगू शकतील. परंतु जिथे आपण एकमेकांच्या जवळ येणार आहेत, शिंक येणार आहे, खोकला येणार आहे, तर आपल्या तोंडावर आयदर फडकं, मास्क, रुमाल काही ना काही असावं असं मला वाटतं. घरातून निघाल्यानंतर गंतव्यस्थळापर्यंत पोहोचतो आपण ज्या वाहनाने, तर शासनाने जी आता गाईडलाईन दिली असेल की जर समजा 50 क्षमतेचं बस असेल किंवा वाहन असेल, 2 व्हीलरवर 2 ची क्षमता आहे, तर त्याच्या निम्म्याच प्रवाशांनी प्रवास करावा, तर त्या गाईडलाईन तिथे पूर्णपणे फॉलो केल्या पाहिजे असं मला वाटतं. आता आपण घरातून निघालो आणि रस्त्यामध्ये चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गाडी थांबली. आता तिथे पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालंच पाहिजे. विशेषतः प्रसाधन गृह वापरताना सॅनिटायझेशनवर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आपण तिथे जिथे आपण कुठे थांबा घेऊ तिथे. आणि सॅनिटायझेशन प्रत्येकाने हात धुतलेत का, सॅनिटायझर लावलंय का हे चेक केलंच पाहिजे. कारण प्रसाधन गृहांमधूनच त्याचा प्रसार जास्त झालाय असं मुंबईच्या काही झोपडपट्टी आणि सार्वजनिक शौचालयाच्या याच्यातून ते निष्कर्ष काढलेला आहे. म्हणून मला तो एक आग्रह होता. आता आपण काही खात असू तर खाताना पण मास्क काढावा लागतो. एखादा नाश्ता करायचा आहे, पदार्थ घ्यायचा आहे आणि खाताना काय होतं, ठसका येतो, खोकला येतो, तर ते समोरच्याच्या अंगावर उडू नये. त्यामुळे तो सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळूनच सगळ्यांनी लांब बसूनच ते खाल्लं पाहिजे असंही मला वाटतं. गंतव्यस्थळी म्हणजे गडाच्या पायथ्याशी वगैरे आपण पोहोचलो तर तिथे खेडेवाडी जे काय असेल तिथे आपण आपली गाडी जिथपर्यंत जाणार आहे ना, तर त्याच्या जवळपास 100 मीटर अलीकडेच आपली गाडी थांबली पाहिजे. पूर्ण त्या गावापाशी आपली गाडी जायला नको. आणि तिथे काय की ते आहेत निष्पाप लोक, ते पाहुणे आपल्याकडे आले, शहराकडून आपल्याला आले, अतिथी देवो भव, आणि त्यांचा कायम आदर आतिथ्य असतं. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडून ते पोहोचण्याचं पाप होऊ नये, दुष्कर्म घडू नये असं. त्यामुळे आपण ती आपली गाडी जी आहे ती त्या गावाच्या वेशीपासून किंवा सीमेपासून अलीकडे 100-150 मीटर अंतरावर लावावी. त्यांच्या गावात ती गाडी घालवू नये. आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात ट्रेकिंग सुरू करू तर आतमध्ये जायची गरज असेल, ते गाव टाळतो येऊन म्हणजे टाळता येणार नाही अशी सिच्युएशन असेल तर त्यांच्या मुख्य रस्त्यावरनच आपण गेलं पाहिजे, तेही सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून. त्यांच्या कोणाच्याही घरात घुसायला नको आपण.
शक्यतो ते जी वस्ती पाडा किंवा गाव जे आहे त्याला बायपास जर करता आलं तर आपण ते नक्की पाळलं पाहिजे, की ते बायपास करूनच आपण आपल्या डोंगराकडे किंवा घाटवाटेकडे किंवा जिथे कुठे पर्यटन स्थळी जायचं असेल तिथे आपण जायला पाहिजे. त्याच्यानंतर तिथले स्थानिक वाटाडे आहेत, लोक आहेत, सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांना संपर्क करायचा आणि त्यांना फक्त आपली एक आयडिया दिली पाहिजे आपण की आमचा हा नेता आहे किंवा हा हे आहे आणि तुम्ही जर आमच्या बरोबर येत असाल तर आमच्या पण याच्यामध्ये तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, तुम्ही चिटकू नका, कोणाची वस्तू उचलू नका, कोणाकडून पाणी मागू नका, शक्यतो तुम्ही तुमच्या वस्तू ज्या आहेत वर जाण्यासाठी ते बरोबर घ्या. त्याच्यानंतर जेवण करायचंय आपल्याला तर आपला डबा, ताट, वाटी, पेला हे सगळं आपण आपलंच आणलं पाहिजे. त्या संस्थेला किंवा त्या आयोजकांना तो हे देऊ नका किंवा ग्रामस्थांवर पण हे टाकू नका, कारण आपण हाताळलेली जी ताट, वाटी, चमचा, भांड हे जे आहे ना हे त्यांना त्यांच्या घरात जाणार आहे, ते ग्रामस्थांच्या दृष्टीने धोक्याचं होऊ शकतं. त्यामुळे आपलं सगळं जे आहे ते आपणच वस्तू घेऊन जाव्या, ज्या काय वापरायच्या त्या ते संस्थेने अथवा ग्रामस्थांनी नेऊ नयेत असं मला वाटतं. ते जेव्हा आपण भोजन करायला बसतो त्यावेळेस पण आपण सोशल डिस्टन्सिंग पुन्हा पाळलंच पाहिजे. ते फार अनिवार्य आहे, प्रत्येक याच्यात ते सांगावंच लागणार आहे आपल्याला. आणि खरं म्हणजे आपला भारतीय जो डीएनए आहे ना तो जवळ येण्याचा आहे, एकत्र येण्याचा आहे, एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्याचा आहे. पण आपल्याला काय आता ही महामारीच अशी आलेली जगातून की नाही होणार ते आपल्याला, म्हणजे काही गोष्टी आपल्याला अंगवळणी पाडाव्याच लागतील जोपर्यंत लस येत नाही आणि त्याच्यावर हे होत नाही तोपर्यंत. भांडी साफ करतानाही आपलं जे अन्न पदार्थ आहेत आपण जे धुणार आहोत ते एखाद्या खड्ड्यात टाकून त्याच्यावर माती टाकणं फार गरजेचं आहे. ट्रेक दरम्यान आपल्या पाण्याची बाटली आपणच वापरायची, आपली एक बाटली दोघांमध्ये तिघांमध्ये ती वाटून घेणं हे चुकीचं आहे. घरातून निघतानाच आपल्याला किती पाणी लागणार आहे याचं नियोजन करून आपण बरोबर आपलं पाणी बरोबर घेतलं पाहिजे. दुसरं कोणाला पाणी देता कामा नये आणि त्याचं आपण घेता कामा नये. आणि गड किल्ल्यांवरचे जे पाण्याचे टाकी आहेत, तळे आहेत, तलाव आहेत याच्यातून आपल्यामुळे पाणी खराब होणार नाही, आपल्या वस्तू त्याच्यात डायरेक्ट डुबवल्या जाणार नाहीत, अशा जंतू संसर्ग तिथे पसरणार नाही याची फार काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्या पाणथळावर गर्दी होता कामा नये याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्रुप फोटो, एकमेकांना स्पर्श करणं, एकमेकांचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणं, ट्रेकिंगचं साहित्याची चेंज करणं, अरे तुझी काठी मला थोडा वेळ दे किंवा तुझं गॉगल मला घालायला दे, तर ह्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायला लागणार आहेत. की ज्या गोष्टी आपल्याला तिथे डोंगरात गेल्यावर आणि मोकळं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला लॉकडाऊन मधून अगदी आपण जाणार आहोत तिथं त्यावेळेस ते पाळलं, थोडंसं संयम ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या ग्रुप फोटो वगैरे काढताना आणि वस्तू एकमेकांना देताना ती काळजी घेणं गरजेचं आहे. घरातून निघाल्यानंतर घरात येईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कुठेही म्हणजे शहरात असो, डोंगरात असो, खेड्यात असो, थुंकणं हे दंडात्मक कारवाई असली पाहिजे. याच्यावर बिलकुल कुठेही कोणी थुंकणं टाळलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो म्हणजे आपल्याला 1 नंबर 2 नंबर म्हणजे प्रवास किंवा ट्रेकच्या दरम्यान आपल्याला जे काही लघवी आणि शौच करायचं आहे असा जर प्रसंग आला तर त्या आपल्या मलमूत्रावर आपण माती झाकणं हे अतिशय आपल्याला सक्तीचं केलं पाहिजे सगळ्यांनी. संस्थेबरोबर जात असू, आयदर ती कुठलीही संस्था असो, हौशी असो नाही तर कमर्शियल असो, त्यांनी हे सक्तीने सगळ्यांना आदेश दिला पाहिजे की तुमचं मलमूत्र तुम्ही मातीने झाकलं पाहिजे. त्यासाठी संडासाठी छोटा खड्डा करण्याची एक पद्धत युरोप आणि अमेरिकेमध्ये आहे की तिथे ते बरोबर जाताना कुठल्या पण हाईकवर आणि ट्रेकला जाताना एक छोटं ट्रॉवेल नावाचं एक छोटं खुर्पी असते, आपली थापी असते तशी, ते आपल्या बॅगेत असते प्रत्येकाची, ते उकरायचं खड्डं, ते काम झाल्यानंतर त्याच्यात पुन्हा माती टाकतात आणि मग पुढे जातात. आपण सह्याद्री मधल्या जेव्हा निसर्गरम्य ठिकाणी फिरत असतो आणि आपल्याला कोणाची अशी घाण दिसली तर ती बघवली जाते का? अजिबात नाही. मग आपली घाण आपण सोडून यायची का? तर आपण आपलं हे सगळं झाकून आणि म्हणजे आपण अरे कुत्रे, मांजरी, ते बिबटे आणि सगळे प्राणी बघा त्यांनी त्यांची विष्ठा झाकून टाकतात. हा निसर्गाचं हे जे आहे ना ते आपल्याला जरी थोडं अंगवळणी पडायला मुश्किल आहे सुरुवाती, पण याची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी या सॅनिटायझेशनकडे 100% लक्ष दिलं पाहिजे. ते आपण तिथे सोडून येऊ परंतु त्या गावातल्या लोकांना, तिथे जाणाऱ्या जनावरांना, तिथल्या फिरणाऱ्या लहान मुलांना त्याचा नक्कीच त्याच्यातून साथ पसरू शकते असं मला वाटतं. आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये ना शक्यतो मुक्कामी ट्रेक करायलाच नको. वन डे ट्रेकचं प्लॅनिंग करा फार फार तर, पटकन जा, घरी या, तिथला आनंद घेऊन या, परंतु मुक्कामी नको करायला. आणि जेव्हा हे संकट थोडंसं बाजूला होईल, दूर सारलं जाईल,
त्यावेळेस जर मुक्कामी प्लॅनिंग झाले तर त्या सहभागीमध्ये पण पुन्हा आलंच सोशल डिस्टन्सिंग सारखं निदान 3 फुटाचं अंतर तरी झोपताना ठेवायला लागणार आहे. टेंट लावत असू तर एका टेंटमध्ये 2-3 जण 4 जण झोपणं शक्यच नाही, त्याच्याने सोशल डिस्टन्सिंगचे पुन्हा 12 वाजतील. त्यामुळे प्रत्येकाला एका टेंटमध्ये एकाला झोपायला लागणार आहे. अशी सगळी परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. आता नाईलाजाने आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागणार आहे. प्रत्येक गिर्यारोहकाने घरातून निघून पुन्हा घरात येईपर्यंत आपला कुठल्याही प्रकारचा जो कचरा आहे, वेदर इट इज बायो और नॉन बायो आणि प्लास्टिक्स, हे कुठेही फेकू नये. फक्त आपल्या पाऊलखुणा आणि आपल्या या ज्या आहेत, या पूर्वीच्या आपल्या सगळ्या ज्येष्ठ गिर्यारोहकांनी आपल्याला सांगून ठेवलंय की आपल्या पाऊलखुणा आणि आठवणींशिवाय दुसरं काही मागे ठेवून येऊ नका. तर त्याच पद्धतीने आपलं कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी, कारण आपल्याला जेव्हा आपण डोंगरात जातो, भटकंती करायला जातो, गिरीवरणाला जातो, तिथे आपल्याला एक खुलेपणा येतो, मोकळेपणा येतो. त्यामुळे आपण काही गोष्टी ज्या आहेत, काही इथिक्स जे आहेत ते पाळायचे विसरून जातो आणि आपण त्या निसर्गात हरवून जातो. तर तिथं फक्त थोडंसं सजगपणे आणि संयम ठेवून या सगळ्या गोष्टी जर पाळल्यात तरी येणाऱ्या काळातही कोरोना जरी नष्ट झालेला नसला तरी पण त्याची लागण आणि प्रादुर्भाव रोखून आपण आपल्या सगळ्या ट्रेकिंगचं आणि याचा आनंद आपण कायम घेऊ शकतो असं मला वाटतं. खूप सुंदर डिटेलिंग सुदर्शन तू या निमित्ताने केलेस. म्हणजे खरंच प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणाऱ्या काही या सूचना आहेत. आणि मला खरं तर असं वाटतं, कारण कमेंट्समध्ये 1-2 मुद्दे असे आले की अरे तू जसं म्हणलास की आपली एक मॉब मेंटॅलिटी असते, तर हे सगळं पॉसिबल होईल का? तर मला असं वाटतंय की सुदर्शनने मगाशी जो मुद्दा सांगितला आणि जो आपल्या म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपण या मुद्द्यावर खूप एम्फसाइज आपण करतोय की बेसिकली ट्रेकला किती लोक घेऊन जावेत. तर मला वाटतं आता सगळ्या ह्या गोष्टी डिपेंड आहेत, कारण सोशल डिस्टन्सिंग तेव्हाच फॉलो करणं पॉसिबल होईल जेव्हा गर्दी होणार नाही. आणि गर्दी टाळण्याचा एकमेव उपाय असा आहे की तुमच्या ग्रुपच्या संख्येवर पुढचे काही महिने किंवा एखादा वर्ष बंधन ठेवणं. भले तुम्ही व्यावसायिक गिर्यारोहण करा किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही पर्सनल तुम्ही करा, किंवा एखादी संस्था असेल की जी नॉन प्रॉफिट आहे आणि ती छंदासाठी म्हणून घेऊन जाते. पण मला असं वाटतंय की त्या ठिकाणाची कॅरिंग कपॅसिटीचा विचार करून माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की एका वेळेला 10 ते 12च्या वरती आता तरी सध्या नेणं टाळावं. कारण तुमच्यासारखे कितीतरी लोक असे असतात की जे समजा तुम्ही उद्या 100 लोकांचं घेऊन गेला फॉर एक्झाम्पल, कारण उद्या सरकार आणेल ते नियम आणेल, पण समजा त्यांनी काही ग्रुप काउंटचा समजा जर त्यांनी काही एम्फसाइज केलं नाही तर ती आपली जबाबदारी आहे की ते किती करावं. कारण तुमच्यासारखे तिथे लोक भरपूर असतात. आता सुदर्शन म्हणला की कलवंतीड सारखं ठिकाण आहे किंवा हरिहर सारखं ठिकाण आहे की जिथे जायचा याचा रस्ता एकच आहे आणि जिथे तुम्हाला ऑप्शन नाहीये काही एकमेकांना क्रॉस करण्याशिवाय किंवा तिथे गर्दी करण्याशिवाय. तर मला असं वाटतं गर्दी टाळण्याचा एकमेव उपाय असा आहे की आपला स्वतःचा ग्रुप काउंट हा कमीत कमी असला पाहिजे, कारण हे मल्टिप्लाय होत राहणार आहे. प्रीती, मला ऍक्च्युअली तुझ्याकडे यायचंय की जसं सुदर्शननी आता ट्रेकर्सनी काय स्वयंशिस्त फॉलो करावे हे त्यांनी एम्फसाइज केलं. गावकऱ्यांना काय सांगशील? कारण मला आता लाईव्ह मध्ये दिसतंय की भरपूर आपल्याला ग्रामस्थ सुद्धा फेसबुक लाईव्हला जॉईन झालेले आहेत. सो तुझ्या मते गावकऱ्यांनी काय, मे बी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, त्यांनी काही त्यांचा अध्यादेश ज्याला आपण म्हणतो किंवा ग्रामपंचायतीचे काही इंटरनल नियम करण्याचा एक कायदा बनवलेला आहे सरकारने. ग्रामपंचायत ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीला ते अधिकार दिलेले आहेत की त्यांच्या हायजीनसाठी आणि त्यांच्या सेफ्टीसाठी योग्य ती पावलं ग्रामपंचायत उचलू शकते. तुझ्या मते गिर्यारोहण आणि ग्रामपंचायतीचे निर्णय यातला समन्वय तुला कसा साधता येईल, तुझ्या मते कसा साधता येऊ शकतो? तू या ग्रामस्थांना काय सांगशील? ग्रामस्थांना सांगायचं म्हणजे पहिले तर त्यांनी आता सगळ्यात त्यांना चटका या गोष्टीचा बसलेला आहे की अरे जो कॅश फ्लो होता तो अचानक थांबलेला आहे आणि त्या प्रेशर पोटी त्यांचं असं असेल की लवकरात लवकर हे सुरू होईल तर बेटर. इट इज अ सिच्युएशन जो फेस करतो तो त्यातनं म्हणजे तो जास्त त्याला कळू शकतो. आपण इथे बसून आपल्याकडे सरप्लस असताना आपण बोलू शकतो की अरे बाबा नाही कोणी जावं घरी बसावं. सो त्यांनी त्यांच्या गावाची काय खरं अर्जन्सी आहे त्याचा विचार करावा. ऑब्व्हियसली जसं म्हणजे आपल्या आधीच्या डिस्कशन मध्ये पण झालं होतं की गावकऱ्यांचा आज खाण्यापिण्याचा प्रश्न एवढा येणार नाही, पण त्यांची जे लाईफस्टाईल अपग्रेडेशन झालेलं आहे, त्यांचं पहिले जी बेसिक लाईफ जगत होते आणि आता जे थोडं ऍडव्हान्स लाईफ जगतात, कारण हा त्यांना एक्स्ट्रा इन्कम इझिली मिळायला लागला आणि त्यातनं ते त्यांची लाईफस्टाईल अपग्रेड झालेली आहे. सो त्या लाईफस्टाईलला कुठेतरी थोड्या दिवसांसाठी आळा घालून थोडंसं कंट्रोल करून त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेचा पण विचार करावा की जेव्हा ते हा विषय घेत आहेत की नाही आता जर गव्हर्नमेंट आपल्याला ट्रॅव्हलची परमिशन देत आहे तर इमिजिएटली आमच्याकडे गिर्यारोहकांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही त्यांना इमिजिएटली सगळ्या सर्व्हिसेस कॅटर करू.
तर तसं व्हायला नको. पहिली गोष्ट तर पर्सनल रिलेशनशिप मध्ये चला ही माझ्याकडे दरवर्षी येते आणि हे दरवेळेस आपल्याकडे 100चा ग्रुप घेऊन येतात. गावाच्या पंचायतीने ठरवलंय की 10चेच लोक आणायचे, पण तू एक काम कर, तू 20 घेऊन ये, मी मॅनेज करतो. सो ही टेंडन्सी गावकऱ्यांची असणार आहे, तर ती त्याच्यावरती त्यांनी स्वतःला शिस्त घालावी की असं करू नये कोणी. कारण यातनं गावागावामध्ये पण वाद होऊ शकतात. एकाच गावामध्ये 4-5 जण असतात सर्व्हिस प्रोव्हायडर, असं नाही की एकच माणूस असतो. आणि प्रत्येकच जण असा थोडा थोडा एक्स्ट्रा घ्यायला लागला तर ऑब्व्हियसली शेवटी तिथे गती होणारच आहे. आणि प्रत्येक जण म्हणाय की अरे हा तर नात्यातला नाहीये, मामाच्या नात्यातला आहे, हा काय कमर्शियल नाहीये, हा माझे ह्याचे घरचे संबंध आहे, हा त्याच्या 4 मित्रांना घेऊन आलाय, तो माझ्याकडे राहायला आलाय, फिरायला आलाय. सो या पळवाटा गावकऱ्यांनी काढू नये. आणि ऑब्व्हियसली फायनान्शियली ते खूप कॅच सिच्युएशन मध्ये आता आहेत, त्यामुळे त्यांना त्यातनं इझी वे आउट हाच दिसतोय की पुन्हा सगळं पूर्ववत पर्यटन सुरू व्हावं आणि त्यातनं त्यांना कमर्शियली किंवा फायनान्शियली एस्केप मिळावा या सिच्युएशन मधून. पण ह्याच्यावरती निर्णय घेताना गावकऱ्यांनी खूप विचार करावे आणि एक लिमिट असावं प्रत्येक ठिकाणी. एका दिवशी किती लोकांना तुम्ही एंटरटेन करणार, बरं येणाऱ्या ग्रुपची तुम्हाला पूर्ण माहिती असावी की कुठल्या रिजन मधनं येत आहे, ही सगळी फोर हँड त्यांना माहिती मिळावी. जो कोणी ऑर्गनायझर आहे त्यांनी त्याची टीम जी कोणी येणार आहे तिथे ती प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सगळ्या ज्या गरजेच्या आता सुदर्शननी सांगितल्या त्या प्रकारच्या नियमांचं पालन करेल याचा अश्युरन्स घ्यावा. ते नाही पाळले तर मग गावकरी त्याच्यावरती कसं रिॲक्ट करणार, त्याच्यावरती काय त्याला पेनल्टी करणार, की त्या मोमेंटला त्याला तिथून आता तू पाळत नाहीयेस हे नियम म्हणून आत्ताच्या आत्ता चालता हो हा स्टँड घेणार का गावकरी. तो या सगळ्या गोष्टींचा गावकऱ्यांनी व्यवस्थित विचार करावा. आणि ऑब्व्हियसली त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही मर्यादित असणार आहे. मग त्या केसमध्ये आता जर ते 150 रुपये प्रमाणे जेवण देत होते तर ते थोडं विचार करू शकतात की ह्या आता 4 महिन्यांसाठी तुम्हाला जेवण 250 रुपये पर प्लेटनी मिळेल, पण आम्ही 100 लोकांना नाही घेणार, आम्ही फक्त 20 लोकांना घेणार पर डे. तो असे काहीतरी विचार गावकऱ्यांनी करावा आणि प्रत्येक छोटा एक सगळ्यांना व्यवस्थित सामावून घेऊ शकेल किंवा सगळ्यांचं बेनिफिट त्याच्यातनं साध्य होऊ शकेल असे काहीतरी नियमावली गावाने ठरवावी. आणि त्यातही त्यांच्यामध्ये असं असेल की 4 किंवा 5 सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तर ते सगळे नियम सगळ्यांना सारखे असावेत आणि त्यातही त्यात रोटेशन त्यांनी ठेवावे की बाबा आज जर तुझ्याकडे ए डेला मंडेला तुझ्याकडे आलेलं आहे तर ट्युजडेला तुझ्याकडे किंवा फर्स्ट वीकेंडला तुझ्याकडे आलं तर सेकंड वीकेंडला तुझ्याकडे येऊ दे. मग इररिस्पेक्टिव्ह ऑफ विच एव्हर ग्रुप कम्स त्या रोटेशन प्रमाणे त्या व्यक्तीला संधी मिळावी जेणेकरून गावागावामध्ये वाद होणार नाही. आणि गावकऱ्यांनी स्वतःचे रिलेशन सिरियसली या घडीला तरी बाजूला ठेवावेत आणि जे काही त्यांच्या हितासाठी आहे, लोकांच्या हितासाठी आहे, त्यासाठी नियम एकदम काटेकोरपणे पाळावे. बाकी एक गोष्ट सुदर्शननी जे सजेस्ट केलं त्याच्यावरती मी माझं मेडिकली मत आपल्या बोलण्यामध्ये पण बोलले होते आणि आताही सगळ्यांना सांगेन की आपण किती म्हटलं की मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं किंवा फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं तरी त्याला फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही काय घेणार की आज याला म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये याला ताप आला नव्हता आणि हा आज ठणठणीत आहे, पण दॅट डझंट गिव्ह यू अ सर्टिफिकेट की तू कॅरियर नाहीयेस. कारण देर विल बी अ पर्सन हु विल बी अ कॅरियर अँड ही इज नॉट हॅव्हिंग एनी सिम्पटम्स बाय हिमसेल्फ, असं असू शकतं. तर फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे काय, आपण कोरोनाची टेस्ट करून घेणार का, ती टेस्ट आज 2,000 ते 4,000 रुपये खर्च आहे. आज मी टेस्ट केली, आज मी निगेटिव्ह आले, उद्या मी मार्केटमध्ये गेली आणि मला इन्फेक्शन आलं, त्याचे सिम्पटम्स 3 आठवड्यांनी येणार, मला माहित नाहीये मी कॅरियर आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट कालचं आहे, मी ते घेऊन गेले, दॅट सर्टिफिकेट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी अश्युरन्स की त्या सर्टिफिकेटमुळे तुम्ही 100% नॉन कॅरियर आहात. थर्ड थिंग, थर्मल आपण टेस्टिंग जरी म्हटलं ठीक आहे, थर्मल टेस्टिंग करायचं, मी रजिस्टर केलंय 15 दिवसानंतरच्या ट्रेकला. ऑब्व्हियसली आता जेव्हा हे सगळं एकदम म्हणजे कंट्रोल्ड मध्ये सुरू होईल ना, तसं रेल्वेचे बुकिंग कसे असतात 3-3 महिने आधी होतात, तर ट्रेकिंगचंही तसंच होणार आहे की मला ट्रेकला जायचंय पण आताच्या 15 दिवसासाठी मला कुठेच रजिस्ट्रेशन मिळत नाही कुठल्याच संस्थेमध्ये. सो मला मिळालंय सप्टेंबरचं रजिस्ट्रेशन. मीनवाईल मला काही नाही प्रॉब्लेम झाला आणि ट्रेकच्या 2 दिवस आधी मला ताप आहे, मला ट्रेकला जायचं तर मी 3 महिन्या आधीपासून त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं. सो मी काय करणार, साहजिक आहे जनरल टेंडन्सी आहे, कोणी काय करणार आहे, तो एक क्रॉसिंग घेणार आणि ट्रेकला जाणार. तर तुमचे थर्मल डिटेक्टर्स आणि हे सगळं जरी किती म्हटलं तरी त्याला ट्विक करणं इट्स व्हेरी सिम्पल. शेवटी ही प्रत्येक ट्रेकरची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी सुज्ञपणे विचार करून ट्रेकला जायचं की नाही याचा विचार करा. शेवटी आपण एक नागरिक आहोत, या देशाचे सुजाण नागरिक आहोत आणि
अल्टिमेटली प्रत्येकाने हा विचार करायचा की माझ्या एका दिवसाच्या किंवा 2 दिवसाच्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीमुळे मी इतर किती लोकांच्या आयुष्याला स्टेकवर टाकणार आहे. तुम्ही एक फक्त साधी गोष्ट विचार करा, आपण 10 लोकांचा ग्रुप घेऊन जातोय आणि 10 लोकांच्या ग्रुप मधला एखादा कॅरियर आहे, त्याला थोडाफार अंदाज आहे की मला ताप बीप आलेला, पण त्यांनी एकदम बाकी काही सिम्पटम्स नसल्यामुळे घेतली क्रॉसिंग केला ट्रेन. त्या 10 लोकांमध्ये तो करोना झाला. त्यानंतर ते जिथे जिथे जातील तिकडे कोणाकोणाला किती संसर्ग होईल याचा आपल्याला काहीच अंदाज नाही, कारण तिथे आजच्या दिवशी किती लोक आले असतील, ते कोणाकोणाला भेटतील, गावात त्यांची काय सोय झालेली असेल, वाटाड्या असेल, कुठे खाण्याची सोय केलेली असेल, मध्ये रस्त्यामध्ये नाश्त्याला 2 हॉटेलला थांबतील, कुठेतरी प्रसाधन गृह वापरतील. यू नेव्हर नो किती ठिकाणी जाईल. आणि ही 10 मंडळी जी ऑब्व्हियसली मोर दॅन 20 आवर्स त्याच्याबरोबर असणार आहे. या 10 मंडळींनंतर त्यांचे 10 वेगळे विश्व असतील. ते 10 वेगळ्या ऑफिसमध्ये जातील, तिकडे त्यांचं 10 वेगळ्या कलिग्सला पसरलं जाईल. परत त्यांच्या फॅमिलीमध्ये त्या एरियामध्ये ते जिथे तिथे शॉपिंगसाठी जातील, इतर कुठल्याही गोष्टीसाठी जातील. यू जस्ट कॅनॉट इमॅजिन तुमच्या एका स्टेपमुळे तुम्ही किती त्या डिसीजला स्प्रेड करणार आहात. सो इट इज युअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू थिंक वाईजली अँड ऍक्ट वाईजली अल्टिमेटली. हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी स्वतःसाठी विचार करायचा आहे आणि यू रिअली वॉन्ट टू टेक दॅट मच ऑफ रिस्क फॉर युअर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी. इट इज नॉट ऑल्सो युअर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, इट इज युअर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी. बरं, ह्यात आणखी तो ट्रेक लीडर जो आहे त्याला सिम्पटम्स यायला 3 आठवडे जातील, त्याच्यामध्ये तो अजून 4 ट्रेक करेल, तिथे 40 लोक येतील, ती 40 लोक आणखीन 40 ठिकाणी जातील. ही खूप मोठी चेन आहे. आपल्याला खूप छोटस, आपण त्याच्या डेप्थ पर्यंत जातच नाही. एक फक्त पाय डायग्राम ड्रॉ केला ना, तर त्यातनं आपल्याला कळू शकतं की एका महिन्यामध्ये एक माणूस 4000 लोकांना इन्फेक्ट करू शकतो. सो डू वी रिअली वॉन्ट टू टेक दिस मच ऑफ रिस्क? सो हा आपला पॉल, प्रत्येकाचा आपला आपला पॉल. ओंकार, मला एक छोटीशी गोष्ट याच्यात ऍड करायची आहे. हा सर. मी काय म्हणतो की आपण शहरातले लोक आहोत, आपल्याकडे माहितीचा स्त्रोत आहे, महास्फोट झालेला आहे, पण इतर अनेक अशी गावं, छोटी पाडे आहेत की जिकडे कोरोनाचा प्रचार कसा होतो हेच माहित नाही मुळात गावकऱ्यांना. तर तुम्ही आम्ही जाऊन हे मुळात ते सगळं वातावरण गुळगुळ करणार आहोत. त्यांच्याकडे संशयाचं वातावरण निर्माण, त्यांना माहितीच नाहीये. इनोसंट लोक आहेत, अशी कितीतरी गावातली लोक असतील की ज्यांना आपल्या जाण्यामुळे काय होणार आहे त्यांना हे त्यांच्याही गावात नाहीये, म्हणजे त्यांना माहितीच नाही पोचलेली, कारण त्यांच्याकडे स्मार्टफोन कदाचित अजून पोचलेले नसतील, अशीही काही गावं असतील. तर का आपण एवढा धोका पत्करायचा आणि अक्षरशः त्या इनोसंट लोकांचा आपण जाऊन तिकडे बळी घ्यायचे का? आणि आरोग्य सुविधा तुम्हाला मला सगळ्यांना माहिती की अशा रिमोट ठिकाणी 2-2, 3-3 तास झोळीत घालून माणूस खालच्या गावात किंवा PHC ला नॉर्मली न्यायला लागतो. एक साधा सर्पदंश विंचू चावला तरी माणसाला प्रथमोपचार मिळत नाही. आणि मुंबईत तितक्या सोफिस्टिकेटेड ठिकाणी करोनाचे मृत्यू आपण बघतोय आणि आपण त्या लोकांना जाऊन हे देणं देऊन यायचं का? हा सारासार विचार आता सगळ्यांनी करायची गरज आहे. भले मग तो कोणी व्यावसायिक असो किंवा हे असो, हौशी गिर्यारो किंवा ट्रेक असो, निसर्गाप्रती आपली संवेदना आपण आता जपली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि याच मुद्द्याला धरून पराकोटीची संवेदना काय असू शकते हे मी वैयक्तिक अनुभवातनं जे घेतलंय ते मी जस्ट शेअर करतो 2-2 वाक्यात, जास्ती वेळ घेत नाही आपला. गोनी दांडेकर आपले सगळ्यांचे दुर्गमर्षी सगळ्यांच्या परिचयात आहेत. तर गडजागरणच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी आम्ही तिथे गेलेलो होतो राजगडावर आणि सकाळी 16 माचीकडे चाललो होतो आणि अचानक वणवा पेटला आणि तो उंजवणी दरवाजाच्या आसपास पसरायला लागला. माझ्या कमरेला कोयती होती आणि त्या क्षणी आपणचा जो अवतार मी बघितला की ते अक्षरशः रडायला लागले, सैरवीर झाले, अरे राजांचा गड पेटला. म्हणजे ही पराकोटीची संवेदना आपल्याकडे कुठे हरवत चालली आहे. त्यानंतरच्या पिढीत ही कशी आपण पर्कोलेट नाही करू शकलोय? हे जे दुःख त्यांना त्या क्षणी जाणवलं आणि ते जे काही त्यांनी संवेदना व्यक्त केला ते कुठे ते हरवत आहेत असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आपण एक बघितलं की जाधव पायेंग, आपले फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया, ही माणसं एवढी का मोठी आभाळा एवढी झाली? तर मुळात त्यांनी जी कामं केलीत ना ती ग्रासरूट लेवल पासून केलीत आणि आज ते परदेशात फिरून आलेले व्यक्ती आहे. मी त्यांना सोडायला एअरपोर्टला गेलो होतो, पहाटे 5:30ची वेळ होती. मी विचारलं, सर तुम्ही चहा कॉफी काही घेतलीत का? त्यांना नाही म्हणाले. मग आम्ही कांजूरमार्ग टॅक्सीतनं निघालेलो म्हणून कांजूरमार्गच्या ब्रिज खाली थांबलो कॉफी प्यायला. कॉफीवाला होता पहाटेचा उभा. आम्ही कॉफी प्यायले. जाधव पायेंनी स्वतःचा कप त्या डस्टबिनमध्ये टाकला आणि आजूबाजूचे सगळे गोळा करायला लागले. मी माझा लेख थक्क झालो. तोंडात बोट घालायची वेळ की हा माणूस असा विचार करू शकतो, हा आपण नाही. त्यांनी हात जोडले आणि त्या चहा विक्रेत्याला विनंती केली, बाबा रे तू तर नकोच टाकूस, पण लोकांना शक्यतो सांग की हे डस्टबिन मध्ये टाका.
तर ही पराकोटीची संवेदना आहे ना, ही मला वाटतं आपण लोकांमध्ये आता व्यावसायिक असो किंवा आपण असो, हौशी गिर्यारोहक असो, ही आता लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर लोकांना निसर्गाप्रती संवेदना आणि आपलं काय चुकतंय, आपल्याला काय का जाऊन ढवळाढवळ करायची घाई झाली आहे, याचा थोडासा एक शांतपणे विचार करता येईल असं वाटतं. ओंकार, तुझ्याकडे येण्याआधी पद्माकर सर, हा बोला सर. हा आणखीन एक गोष्ट सांगायची होती मला, की आपण सगळं म्हणतोय की आता ट्रेक रिझ्यूम करायचे, 10 लोकांनी 12 लोकांनी ट्रेकला जायचं, काही हरकत नाहीये आपण आपल्या रिस्कवरती. तर एक छोटीशी रिक्वेस्ट मी करेन की अजूनही बराच म्हणजे पर्सेंटेज मधले ट्रेकर आहेत की पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रॅव्हल करतात ट्रेकला जाण्यासाठी. सो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी की या ड्युरेशन मध्ये तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू नका शक्यतो, कारण आपण शहरातनं जाणार आहे आणि हा पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तिथले गावकरी लोक तर त्याच्यावरती निर्भर आहेत, ते तिथूनच प्रवास करणार आहेत. सो यू डोंट बिकम अ वेक्टर ऑफ द डिझीज फॉर सच पीपल हु डू नॉट हॅव एनी अदर ऑप्शन. तुम्ही तुमच्या रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीसाठी जातात, शक्य तेवढा तुमचा गावकऱ्यांची तिथल्या लोकल लोकांशी संपर्क कमी आहे हे बघा, त्यासाठी तुम्ही तुमचं वाहन करून जा. आता ह्या ड्युरेशन मध्ये जी अननेसेसरी गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला थोडं जास्त कॉस्टिंग करावं लागेल, जास्त पैसे बेअर करायला लागेल, पण ही तुमची लक्झरी आहे, त्या लक्झरीसाठी थोडी जास्त बेअर करण्याची मानसिकता ठेवा, त्याची तयारी ठेवा. इव्हन ना जे काही आता तुम्ही ट्रेक करणार आहात, तुम्ही जर सोशल डिस्टन्सिंगचा विचार केला तर एक 25 सीटर मध्ये पहिले 25 ते 28 लोकांना घेऊन जायचे. आज जर तुम्हाला 10 लोकांना घेऊन जायचं तर तुम्हाला 25 सीटर घेऊन जायला लागेल, कारण एका सीटवर एकच माणूस बसणार आहे. सो ट्रॅव्हलचा कॉस्ट हे डबल होणार आहे. जे काही तुम्हाला फूड सप्लाय तिथे होत होते त्या सगळ्याची कॉस्टिंग डबल झालेली असेल. सो जो ट्रेक तुम्ही 1500 मध्ये करत होतात, या ड्युरेशन मध्ये तुम्हाला मे बी त्यासाठी 3-3,500 रुपये मोजावे लागतील. सो यू शुड बी इमोशनली मेंटली रेडी फॉर दिस, आणि त्याच्यासाठी तुम्ही क्वेश्चन करू नका, बिकॉज यू आर डुईंग समथिंग फॉर युअर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी. सो यू शुड बी रेडी फॉर ऑल दिस ऍडव्हर्सिटीज. पद्माकर सर. हा येस. आपण सगळे जितक्या गांभीर्याने ही सगळी चर्चा करतोय, तर एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की आपण जेव्हा डोंगरात असतो सगळे सवंगडी आणि आपापल्या ग्रुपमध्ये असतो, त्यावेळेला एक मस्ती मजाक भंकस चाललेली असते, आणि अशा वेळेला मला वाटतं आपल्या या सगळ्या मुद्द्यांची फार मोठी गंमत येणार आहे असं मला निश्चित वाटतंय. तरी सुद्धा आता हे जे काही जगावर संकट आलेलं आहे, या संकटाने सुद्धा आपल्याला अनेक चांगले धडे शिकवलेले आहेत, हे लोकांनी विसरता कामा नये. आता आपल्या एवढ्या सगळ्या चर्चेमध्ये जे मुद्दे आले होते ते प्रामुख्याने सदस्य संख्या किती असावी, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी कशी असावी, त्यानंतर सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सुदर्शनने मगाशी जो मुद्दा मांडला की मास्क नियमित वापरावा की वापरू नये, तर माझं व्यक्तिगत मत असं असेल की जेव्हा कोणती आपण विगरस ऍक्टिव्हिटी करतो किंवा ऍज पर फिजिओलॉजी किंवा स्पोर्ट्स कोचिंग या संदर्भातून जर विचार केला तर खूप ऍक्टिव्हिटी करत असताना आपल्या शरीराला ऑक्सिजनची जास्तीत जास्त गरज असते. मग अशा वेळेला जर आपण ऑक्सिजन घेण्याचा मार्गच जर बंद केला तर ते योग्य होणार नाही. पण जेव्हा मगाशी ज्याप्रमाणे आपल्याला स्क्रीनवर फोटोग्राफ्स आपल्या लोकांनी बघितले असतील की खूप गर्दीचे जेव्हा एकमेकांना क्रॉसिंग होत असताना, प्रामुख्याने अशा वेळेला प्रत्येकाने मास्क हा तोंडावर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचे नियम आपण जे सांगत होतो त्यामध्ये कमीत कमी प्रवासाचा ट्रेक असावा, जसं म्हणता येईल की घरापासून जास्त लांब नसावा, म्हणजे 7च्या आत घरात असंही म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण रात्रीच्या वेळी कर्फ्यू हा शासनाने तर ठेवलेलाच आहे पुढे सुद्धा, तर त्या गोष्टींचं सुद्धा बंधन आपण पाळलं पाहिजे. आणि प्रामुख्याने यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जे गटनेते असणार आहेत किंबहुना जे टूर ऑपरेटर्स आहेत, ज्याला आपण व्यवस्थापक म्हणूया किंवा मॅनेजर म्हणूया, ह्या सगळ्यांची ही अतिशय महत्वाची आणि मोठी जबाबदारी असणार आहे की आपण आपल्या ग्रुपला या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने विशद करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. प्रामुख्याने सांगितलं जातं एक आणि होतं एक, हे यापुढे करून चालणार नाही. तेव्हाच आपण इतक्या मोठ्या जागतिक संकटाला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ आणि आपण यशस्वी गिर्यारोहक, पर्यटक किंबहुना पदभ्रमण करणारे या गोष्टींवर मात करू असं मला व्यक्तिगत वाटतं. दर्शन, मगाशी तू बोलत होतास काहीतरी. मी बोलू का? हा, तू हात रेस केला होतास. हो, काय होतंय की
आता गव्हर्नमेंटला पण हे माहिती आहे की थर्मल स्क्रीनिंग करून काय होणार आहे, किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन प्रवासी मजदूरांना त्यांनाही फिटनेस सर्टिफिकेट घेणं गरजेचं वाटलं किंवा हे केलं. हे एक नियम आहे, हे एक प्रोटोकॉल आहे की 100 लोकांमधल्या निदान 50 लोकांना जरी असं वाटलं ना की अरे हे मागतात किंवा हे थर्मल स्क्रीनिंग करतात बरं का, आणि मला होता खरोखर त्रास, तर तो याच्यामुळे थोडा दचकेल आणि जाणार नाही स्वतःहून. हा, त्यामुळे फक्त हे एक बंधन आहे, त्याच्याने किती फायदा होईल हे मला माहिती नाही. दुसरं असं की प्रत्येक जण, आता मला असं माझ्या बोलण्यावरनं किंवा मी ते नियमावली वाचून दाखवली मी तयार केलेली, अरे हे प्रॅक्टिकली शक्य नाही, हे असं नाही, पण अरे याच्यापेक्षा कितीतरी जास्त शिस्त आणि याच्याने परदेशांमध्ये लोक ट्रेक करतात आणि मोठे मोठे ट्रेल करतात, अगदी 800-800 किलोमीटरचे ट्रेल आहेत अमेरिकेतले किंवा याच्यातले. तर शिस्त, आणि भारतीय माणूस जर कुठे बाहेर गेला ना तर तो सगळी शिस्त पाळतो, पण आपल्या इथं तो शिस्त पाळायला नाही म्हणतो. माझ्या डोंगरात मला वाटेल तसं काही करता आलं पाहिजे, माझ्या डोंगरात मी वाटेल तसं हे करता आलं पाहिजे, असं नाही ना. तुम्हाला शिस्त जर पाळायची असेल तर काही नियम, हे बघा सुरुवातीला नाही होणार, थोडं अवघड जाईल, थोडस हे होईल, काहीतरी आपल्याला नाही पाळता येणार सोशल डिस्टन्सिंग, मित्रांच्या गळ्यात गळे घातल्याशिवाय आणि सगळं केल्याशिवाय आपल्याला नाही जमणार ते सगळं, आणि त्यात काही वावगं पण नाहीये. पण काही सामाजिक शिस्तीचे जे भाग आहेत ना ते आपल्याला पाळायला लागतील, विशेषतः सॅनिटेशन, आणि याचे ते आपल्याला नक्कीच गरज आहे असं मला वाटतं. मी एक छोटासा किस्सा शेअर करीन याच्यामध्ये, की आता आपण सगळेजण ग्रुप ट्रेकिंग बद्दल बोलतोय किंवा ऑर्गनाइज ट्रेक बद्दल बोलतोय, जिथे अनोळखी लोक येतात बरेचसे, म्हणजे त्यांचा एकमेकांशी काही परिचय नसतो आणि कुठल्या तरी ऑर्गनायझेशनने ट्रेक अरेंज केलाय, एनरोल केलं आणि आले, आणि तिथे पहिल्यांदाच भेटत असतात असे बरेच लोक असतात. तर पॅनिक हा जो एक प्रकार आहे, मॉक पॅनिक, सो अशा काही गमती जमती गोष्टी होऊ शकतात आणि सिरियस गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आता तुम्ही ट्रेकला गेला, तिथून निघालात रात्री, आणि रात्रभर तुमचा प्रवास झाला आणि सकाळी तुम्ही गावामध्ये पोहोचताय आणि तिथे कळतंय तुम्हाला की तुमच्या बसमधल्या एकाला सणसणून ताप भरलाय, किंवा एखादा असेल माझ्यासारखा एलर्जिक, म्हणजे मी सकाळ संध्याकाळ रात्री काय शिकत असते, सो काहीतरी झालं, डस्ट एलर्जी, कुठेतरी थांबला तुम्ही आणि काहीतरी पोलन्स झाले किंवा डस्ट एलर्जी झाली, कुठेतरी दूर आला आणि एखादा व्यक्ती अगदी वेळासारखा शिंकायला लागला, त्याच्या नाकात डोळ्यातनं पाणी यायला लागलं, आणि इतर जेव्हा तुमच्याबरोबरचे जे प्रवासी असतील त्यावेळेस जे काही रिॲक्ट करतात, किंवा गावात तुम्ही गेला, चला तुमच्या सहकार्यांनी पण रिॲक्ट नाही केलं, पण गावातल्यांनी बघितलं ह्याला तरी एवढी सर्दी झाली आहे आणि हा असला माणूस घेऊन हे लोक इकडे आलेत आणि त्यांनी घातला तुमच्या गाडीला गरडा आणि आणल्या काठ्या, तर ही सिच्युएशन तुम्ही कशी फेस करणार? बरं, असा काही कंडिशन आली की एखाद्याला ताप भरलाय आणि त्याला सर्दी बिर्दी झाली, अचानक त्याला सिम्पटम्स आले, अचानक आले, दुसऱ्या दिवशी आले, येताना आले, दुपारी आले, तुम्ही ट्रेकवर असताना वर गेल्यावर गार वारा लागल्यावर त्याला असे सिम्पटम्स आले, तर बाकीची मंडळी त्याला कसं रिॲक्ट करणार आणि ट्रेक लीडर काय करणार? मग त्यामुळे म्हटलं त्याला ते ट्रेक तिथे टर्मिनेट करावा लागेल, तातडीने घरी यावं लागेल, हे सगळं कोणी हेल्थ डिपार्टमेंट असेल त्यांना कळवावं लागेल की आम्ही एवढी लोक गेलेलो, आमच्यावर असा एक माणूस होता, त्याला सिम्पटम्स आले, सो मॉनिटरस. आणि त्यानंतर तुम्ही त्या गावात पण जिथे जिथे संपर्क तुमचा झालेला आहे त्या लोकांनाही मॉनिटर करा. सो ही आपण शासकीय यंत्रणेला किती मोठ्या प्रमाणावर कामाला लावणार या गोष्टी. खरंय खरंय. आणि हे सिच्युएशन आम्ही फेस केलेले आहेत, म्हणजे इट इज नॉट अबाउट सर्दी खोकला असं, पण काही एका विचित्र गोष्टीमुळे गावकऱ्यांना आमचं तिथे असणं क्वेश्चनेबल वाटलं. सो त्यावेळेस गावकरी किती अग्रेसिव्हली रिॲक्ट करतात हे आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. सगळे काठे घेऊन येतात आणि त्या मोमेंटला तुम्हाला सांगतात आता इथून निघून जा, आणि लिटरली जे पालघरला झालं तशी सिच्युएशन अराईज होते. आम्ही 3 वेळा हे एक्सपिरियन्स केलेलं आहे गेल्या 8-10 वर्षामध्ये. सो अशा सिच्युएशन येऊ शकतात आणि पॅनिक अटॅक मध्ये तर येणारच, कारण प्रत्येकालाच स्वतःचा जीव प्यारा आहे आणि त्याला असं वाटेल की अरे तू का आलास, तुला काहीतरी सिम्पटम्स आधी असणार आहे, तू लपून आलास, एव्हरीबडी इज गोइंग टू क्वेश्चन यू ऍट दॅट मोमेंट. तर तुम्ही कसं रिॲक्ट करा? पद्माकर सर, तुम्ही बोलत होता. हो, मला या अनुषंगाने असं सांगायचं की सर्वच गिर्यारोहक, ट्रेकर्स किंवा निसर्ग मित्र किंवा गिरीमित्र या सर्व मित्रांना एक सांगायचं आहे की आता निसर्गाने आपल्यावर अतिशय दिलखुलास असं आपल्याला आनंद लुटण्यासाठी सुंदर असा निसर्ग निर्माण केलेला आहे, पण तो बिघडवणारा माणूसच आहे, आपणच बिघडवतो तो. आणि म्हणून या निमित्ताने आपण स्वतः काय करायला पाहिजे, तर
मला एक शेर आठवतो, तो शेर मी या ठिकाणी अर्ज करतो. येस येस प्लीज. कदाचित आपल्याला तो ऐकायला आवडेल, जेणेकरून आपला कट्टा किंवा ही महफिल थोडीशी रंगतदार होईल असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच. क्या बात आहे. हा, तर शेर असा आहे की माना के इस जहां को गुलशन न बना सकेंगे हम, माना के इस जहां को गुलशन न बना सकेंगे हम, म्हणजे या जगाला आपण जरी नंदनवन बनवू शकलो नाही, माना के इस जहां को गुलशन न बना सकेंगे हम, मगर जिस राह से गुजरेंगे हम, मगर जिस राह से गुजरेंगे हम, वहां के कुछ कांटे तो कर देंगे कम, कुछ कांटे तो कर देंगे कम. क्या बात वा आहे. वा, क्या बात. वा. थँक्यू. मस्त, खूप एकदम खूप भारी. सुंदर. नाही आणि खरं तर म्हणजे प्रीतीचं आता तिने जे सगळं हे सांगितलं, तर मला वाटतं या शेअर मधली जी दुसरी लाईन होती ती त्याच बाबतीत होती, की हे जे सह्याद्रीचं नंदनवन आहे की आपल्याकडे जे ऑलरेडी आहे, पण हे जे सगळे काटे आता आपण पसरवणार आहोत मुद्दामून तिथे जाऊन, तर मे बी आपल्याला ते कदाचित अवॉइड करता येऊ शकते किंवा त्याच्यावर काही प्रकारची बंधनं घालता येऊ शकतात. या प्रश्नाच्या शेवटाकडे मी सचिन कडे येईन. सचिन, आता मी मगाशी म्हटलं तसं की ग्रामस्थ म्हणून आता एक तू रिप्रेझेंट करतोय सगळ्या ग्रामस्थांना किंवा सगळ्या लोकॅलिटीजना. तुझ्या मते गावकऱ्यांनी, कारण अनेकदा असं असतं की आपण गावांमध्ये ना भयंकर वादविवाद बघतो की एकत्र येणं होत नाही अनेकदा गावकऱ्यांचं, एखादा म्हणजे इतका क्रिटिकल इश्यू असून सुद्धा कुठेतरी मतमतांतर असतात किंवा जरी आपल्या ते जीवावर बेतणार आहे हे जरी सगळ्यांना माहिती असतं, म्हणजे कळतंय पण वळत नाही अशी सिच्युएशन असते. तर काय तू संदेश देशील या सगळ्या ग्रामस्थांना की जे अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी आहेत आणि हे ते सर्व्हिस देतात, की कशा प्रकारे आता या चर्चेमधनं जे मुद्दे आले ते त्यांनी इम्प्लिमेंट करावे? मला असं वाटतं की आपण जी चर्चा केली यात आपण खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर पर्यटकांसाठी काय काय सुविधा असायला पाहिजेत आणि पर्यटकांशी कसं वागावं, सोशल डिस्टन्सिंग वगैरे कसं ठेवावं, हे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. हे सगळे मुद्दे त्या गावकऱ्यांनी पाळले गेले पाहिजेत. आणि सुदर्शन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुदर्शन सरांनी खूप व्यवस्थित आणि खूप बेसिक माहिती दिली. म्हणजे इथे कदाचित बाकी टुरिस्ट लोकांना माहित पण नसेल, पण गावकऱ्यांना काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात ना, ही सगळी डिटेल माहिती त्यांनी व्यवस्थितपणे दिलेली आहे. आणि आपण त्यांनी सांगितलेले जे मुद्दे आहेत ते जर आपण डिस्कस करून, गावातल्या ग्रामस्थांबरोबर डिस्कस करून, एकत्र बसून वादविवाद न घालता डिस्कस करून जर इम्प्लिमेंट केले तर नक्कीच पर्यटन वाढीस फायदा होईल. आणि ह्या करोनाच्या बरोबर पण आपण सह्याद्रीमध्ये पर्यटन सुरू करू शकतो असं मला वाटतं. आपण एक खूप निर्णायक टप्प्यावर आपण आलोय. म्हणजे आपल्या या आत्ताच्या प्रश्नामधनं हे आपण कन्क्लुजन काढू शकतो की आता शासन दरबारी जे आता नियम आपण पोहोचवलेले आहेत किंवा आता शासनाचं एक पॅरल फ्रंटवर एक काम सुरू आहे की ह्या निमित्ताने एक खूप सुंदर उपक्रम शासन आता हातात घेत आहे की एक फिक्स काहीतरी नियम आणावेत. पण जसं आता कमेंट्समध्ये पण लोक म्हणतात की आपल्याकडे बेशिस्त पर्यटन याच्यासाठीच आपण ओळखले जातो, तर हे इम्प्लिमेंट कोण करणार? तर मला असं वाटतं ह्या चर्चेचं कन्क्लुजन हेच असावं की थोडंसं सगळं सुरळीत होईपर्यंत स्वयंशिस्त हा एकच फक्त मार्ग उरतोय आपल्याकडे. म्हणजे तुम्ही भले जा नाही तर जाऊ नका, आणि गेलात तरी तुम्ही कसे वागता हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण ग्राउंड लेवलला आपल्याला माहिती की शासन यंत्रणेकडे जी सगळी आपली मनुष्यबळाची कमतरता असेल किंवा अनेकदा ग्रामस्थांवर येणारा सगळा ताण असेल, तर या सगळ्यांमुळे ते इम्प्लिमेंट प्रॅक्टिकली होणं शक्य नसतं, जे आपण आता इतकी वर्ष बघत आलेलो आहे. पण आता ही सिच्युएशन अशी आहे की जिथे तुमच्या सहकारी ट्रेकर्सचे सुद्धा जीव धोक्यात जाऊ शकतात आणि गावकऱ्यांचे जाऊ शकतात की जिथे खरं तर सगळ्या सोयी सुविधांचा अभाव आहे आणि ते त्यांना ना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे ना सामाजिकदृष्ट्या परवडण्यासारखे. तर मला वाटतं स्वयंशिस्त आणि जे व्यावसायिक ट्रेकर्स आहेत तर त्यांच्या लिडर्सनी त्यांच्या को लिडर्सला ट्रेन करणं, मला वाटतं सगळ्या व्यावसायिक संस्थांनी थोडंसं म्हणजे प्री ट्रेक समजा एखादं वर्कशॉप जर घेतलं तर मला वाटतं हे खूप चांगलं होऊ शकेल. तज्ञ डॉक्टर असतील किंवा तज्ञ गिर्यारोहक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली समजा जर ट्रेक सुरू करण्याच्या आधीची जी काही वर्कशॉप आहेत ती समजा कदाचित सगळ्या संस्थांची एकत्रित सुद्धा होऊ शकतात. पण अगेन ते परत सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आपण त्यालाच पाठीवर मारतोय की सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन ट्रेनिंग घ्या. तर त्याच्यामुळे तसं न करता प्रत्येकाने ऑनलाईन जरी ही सगळी सेशन्स घेतली तरी मला वाटते ते करण्यासारखं आहे. कारण बेसिकली अनेकदा असं असतं की तुमच्याकडे येणारा जो पर्यटक असतो त्याला माहिती नसतं किंवा तो मे बी जाणून बुजून फॉलो करू शकत नाही. पण तुमचे लिडर्स आणि को लिडर्स, कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की संस्थेचा जो फाउंडर मेंबर असतो तो अनेकदा जात नाही काही कामामुळे, त्याचे लिडर्स जात असतात आणि अनेकदा लिडर्स त्या को लिडर्स कडनं हलगर्जीपणा घडू शकतो जर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलं नसेल तर. तर मला असं वाटतंय आपल्याकडे आता झूम ऍप सारखी फॅसिलिटी आहे किंवा ऑनलाईन ट्रेनिंग सेशन जे आता आपल्याकडे होत आहेत
त्याचा वापर करून जर प्रत्येक संस्थेनी एक प्री कोरोना ट्रेक जर आपण काही समजा जर सेशन जर किंवा आपण जर ट्रेनिंग घेतली, त्याचा 100% फायदा होऊ शकतो. आणि शासनाचे नियम येतील तेव्हा येतील, पण मला वाटतं ही स्वयंशिस्त हाच आत्ताचा आपला पाया आहे आणि ते सोडून आपल्याला कुठेही जाता येणार नाही. कारण मी म्हणलं तसं ही चर्चा आपल्याला निर्णायक करायची, कुठेही फक्त करायची म्हणून चर्चा केली आणि तो विषय घेतला असं नाही. येस माधव सर. मला वाटतं ओंकार, आता जे पहिले बाहेर पडतील ना, त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी जर चांगली पायवाट घालून दिली ना, आता चांगले नियम पाळून चांगल्या प्रकारे ट्रेकिंग करून आणि सगळ्या नियमांचं पालन करून गावकऱ्यांसमोर जर चांगले उदाहरण दिलं, तर तेच गावकरी पुढच्या ग्रुपला नक्की झापतील येऊन की मागच्याने असं केलं होतं तसं करा. त्यामुळे आता आपली जबाबदारी खूप वाढली आहे. पहिले जे बाहेर पडतील, पहिली जी मंडळी आता बाहेर पडतील, त्यांनी खूप विचारपूर्वक, खूप सावधपणे आणि खूप शिस्तीने आपली पावलं उचलायची आहेत की मागून येणारी, जशी आपल्या पूर्वासुरीने आपल्यासाठी एक चांगली निसर्गाची देणगी आपल्याला दिली होती, ते आता पुन्हा एकदा परत शिस्तीने गिर्यारोहणाकडे आपण वळू शकतो. ही संधी आहे असं समजून जे व्यावसायिक आता पहिले बाहेर पडतील, पण त्यांनाच आपण असं म्हणतोय की त्यांनी आपला व्यावसायिक नुकसान न वाढवता हळूहळू सुरू करावं. तर त्यांना ही चांगली संधी आहे की त्यांनी एक चांगली पायवाट निर्माण करावी आणि गावकऱ्यांच्याही याचा प्रसार आणि प्रचार करावा, या सगळ्या नियमावलींचा आणि सुधारणांचा आणि बदलांचा. सुदर्शन तर आपण येऊ एक सुदर्शनचं आपण मत विचारत घेऊ आणि आपण माधव सरांचं जे आता म्हणणं होतं त्यालाच मी हे घेऊन जातो पुढे, की व्यावसायिक संघटनांविषयी मला अगदी थोडक्यात बोलायचं आहे की जे माझे पण अनेक मित्र आहेत जे व्यावसायिक गिर्यारोहण आणि त्यांच्या स्वतःच्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत की जे व्यावसायिक गिर्यारोहण करतात, तर त्यांचा मोठा प्रॉब्लेम झालाय बरं का इथे. आणि त्याच्याकडे आपली चर्चा थोडीशी गेलेली नाही, कारण साधारणतः मे ते ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिमालयामध्ये ट्रेक्स घेऊन जाण्याकडे कल असतो. शालेय विद्यार्थी आणि बरेचसे जण हे तिथं जात असतात. आणि या कोरोना पिरियडमुळे झालं काय की हे सगळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, जे व्यावसायिक गिर्यारोहण संस्था चालवतात त्यांचं. आणि त्यांनी अनेक लोकांकडून पैसे घेऊन ठेवलेत, सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं. तिकडे हिमालयामध्ये उत्तराखंड म्हणा किंवा हिमाचल म्हणा, त्या ठिकाणी पैसे ऍडव्हान्स पाठवून ठेवलेत. ते पैसे परत मिळण्याचे चान्सेस नाहीयेत. ते तिकडे ऍडव्हान्स म्हणून जमा, आणि इकडे लोकांना पैसे देण्याची नामुष्की आलेली आहे. विमान जे बुकिंग केलेलं आहे ते विमान सेवा परतावा देण्यासाठी हतबल आहेत. त्या तुम्हाला फार फार तर काहीतरी कम्पेन्सेशन देत आहेत की तुम्ही याच्यानंतर वर्षभरात कधी ट्रॅव्हल करू शकतात वगैरे. आणि सध्या ते सगळे ट्रेक कॅन्सल झाल्यामुळे ह्या सगळ्या संस्थांना, व्यावसायिक लोकांना लाखो रुपयांचं, करोडो रुपयांचं नुकसान झालंय. मला असं वाटतं की कुठेतरी आता व्यावसायिक संस्थांनी पण कुठेतरी एक संघटित झालं पाहिजे. आणि या कोरोना महामारीमुळे आणि या सगळ्या लॉकडाऊनमुळे त्यांचं जे नुकसान झालं आहे ते अजूनही काही महिने ते दिसतंय, ही परिस्थिती गंभीर आहे. तर ही सगळी शासनासमोर त्यांनी लिखित स्वरूपात मांडली पाहिजे. आणि शासनाकडून त्यांनी आर्थिक भरपाईची पण मागणी याच्यासाठी केली पाहिजे. आर्थिक भरपाई देण्यासाठी जर शासन हतबल असेल आणि असमर्थ जर असेल, तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून काहीतरी त्यांनी जाहीर करून घेतली पाहिजे, एखादं पॅकेज जाहीर करून घेतलं पाहिजे. जसं की काही काळासाठी सर्व्हिस टॅक्स किंवा त्यांच्या जो सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स असेल, जीएसटी असेल किंवा इतर करांमध्ये त्यांना वर्षभरासाठी तरी सूट दिली जावी. किंवा शासनाच्या परिवहन याच्याने किंवा ट्रान्सपोर्टेशनने जर कुठे जायचं असेल तर त्याच्यामध्ये या संस्थांसाठी सूट मिळावी. किंवा पुढील 1-2 वर्षाच्या काळामध्ये जसं शासन, काल म्हणजे प्रीतीताईने हा मुद्दा मांडला होता, तो मी इथे टाकतो, की शासन जसं एलटीसी किंवा शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी, एलटीएफ या योजना अशा जाहीर करत असते, तर तशा जाहीर करून या ट्रेक्सला आणि याला पण त्यांनी ते एलटीसी जाहीर केल्या पाहिजे, जेणेकरून शासनाची लोक पण या व्यावसायिक लोकांबरोबर टूरला किंवा गिर्यारोहणाला जाऊ शकतील. आणि सहलीला गेल्यानंतर त्यांच्या खिशेत त्यांना तो परतावा पण शासनाकडून मिळेल अशा पद्धतीने. किंवा शासनाचा कुठलाही पण प्लॅटफॉर्म असेल मीडियाच्या संदर्भात वगैरे, तर त्याच्यावर यांच्या पर्यटनाच्या आणि गिर्यारोहणाच्या ज्या काही प्रमोशनल जाहिराती असतील तर त्या निदान वर्षभर तरी अत्यल्प शुल्कात किंवा निशुल्कपणे शासनाच्या पोर्टलवर ते हायलाईट झाल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आपले हे जे व्यावसायिक बांधव आहेत, जे गिर्यारोहणाचं व्यावसायिक सगळं काम करतात, तर त्यांचं पण, कारण हौशी गिर्यारोहकांचं काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं फार काही नुकसान झालेलं नाही, पण व्यावसायिक आर्थिक नुकसान नाही झालेलं, त्यांचं फक्त सह्याद्रीपासून दुरावा एवढंच नुकसान झालेलं. पण व्यावसायिकांचा पण आपण या चर्चेमध्ये थोडा विचार करूया.
आणि त्याच्याबद्दलही तुला पुढे कुठे व्यावसायिक लोकांचा एखादा अशा पद्धतीचा चर्चासत्र घडवता आला तर तोही तू नक्की जरूर आयोजित कर, असं माझं म्हणणं आहे. पद्माकर सर, तुम्ही म्हणत होतात काहीतरी. हा, माझी एक सूचना आहे, म्हणजे अगदी विनम्र सूचना आहे की माधव सरांनी ज्याप्रमाणे सांगितले की सुरुवातीला जे लोक जातील त्यांनी चांगला पायंडा पाडावा, निश्चितच त्यांच्याकडून ती अपेक्षा असणार आहे. किंबहुना त्यांनी सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करावेत, जेणेकरून इतरांनाही कळेल. आणि विशेषतः ओंकार, तुला माझी एक विनंती अशी असणार आहे की तू अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने होस्ट करतोयस, तर एक चर्चासत्र त्यावर सुरुवातीच्या गेलेल्या मंडळींचं घेऊन आणखी लोकांमध्ये अवेअरनेस कसं येईल या दृष्टीने प्रयत्न व्हावा, असं मला वाटतं. नक्कीच. आणि मी म्हटलं तसं, कारण जसं सुदर्शन म्हणाला की व्यावसायिक गिर्यारोहणाला खरं तर या कोरोनाचा सगळ्यात जास्त मोठा फटका बसलेला आहे. आणि त्यांच्या रिवायवलच्या ज्या संधी आहेत त्या त्यांना आता कदाचित दिसत नसतील, कारण आता पर्यटन खात्याने काही पॅकेजेस समजा जाहीर केलेले जे असतील, बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की अरे आम्ही फक्त सह्याद्रीतच फिरतो, कारण आता बेसिकली आपला जो बघणारा मेजर प्रेक्षक वर्ग जो आहे तो सह्याद्रीमध्ये मेजरली भटकणार आहे. आणि त्याच्यामुळे सुदर्शन जसं म्हणला की सह्याद्रीपासून दुरावा हा एक जर त्याचा फॅक्टर सोडला तर व्यावसायिकांना झालेला बिझनेस लॉस, आणि तो कदाचित करोडोमध्ये जाऊ शकतो, की ज्या इंटरनॅशनल टूर्स ज्या ऑर्गनायझेशन घेऊन जातात असतील, किंवा जंगल सफारीचा आता सीझन होता, हिमालयन ट्रेकचा सीझन होता, आणि हिमालयामध्ये सुद्धा अनेक ठिकाणं असतील की ज्यांचा पूर्णपणे व्यवसाय, एक्झॅक्टली म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प सारखं आहे, किंवा बऱ्याचशी ठिकाणं आहेत की ज्यांचा पूर्णपणे व्यवसाय हा गिर्यारोहण या एकाच गोष्टीवर डिपेंडेंट होता. तर त्यांना खूप ह्या सगळ्याचा मोठा फटका बसला. आणि मला असं वाटतं एक कुठेतरी त्यांनाही आता संघटित होण्याची गरज आहे आणि ते रिवाईव्ह करू शकतात. मला असं वाटतं खूप सुंदर चर्चा आज आपण ह्या निमित्ताने घडलेली आहे. मला फक्त एक शेवटचा प्रश्न आता आपण त्याच्याकडे येऊया की आता सगळी आपण सगळे आपण मतं मांडलेली आहेत. आता परत सगळ्यात फिरून आपण परत मुद्द्यावर होतो की आता शासन काय करणार, म्हणजे भले ते गड संवर्धन असू दे, किंवा भले ते पर्यटन असू दे, किंवा काही असू दे, शासनाची भूमिका काय, हा प्रश्न काही सुटत नाही. आणि इव्हन कमेंट्स मध्ये पण ते आलेले की आता सगळं ठीक आहे, म्हणजे आपण आपलं सोशल डिस्टन्सिंग पाळलं. कारण मला एक याच्यामध्ये एक्झाम्पल असं द्यावं असं वाटतं की हरिहरचा मगाशी आपण फोटो बघत होतो, किंवा देवकुंडचे फोटो फिरत असतात, किंवा अंधारबनचे फिरत असतात, तिथे जी गर्दी दिसते ती तुम्हाला वासोट्याला दिसणार नाही कदाचित. किंवा ती जे स्वयंशिस्तीचा जो पायंडा तो वासोट्याला आहे, त्याचं कारण असं आहे की तो त्या शासन यंत्रणेचा दबाव आहे त्या ट्रेकवर, आणि ते एक दडपण प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलांवर गिर्यारोहकाच्या मनावर असल्यामुळे तो प्लास्टिकचा जो रॅपर आहे तो खिशातच टाकतो. पण हे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, कारण तो तितका मोठा पगडा नाहीये. आणि मला असं वाटतंय अनेकदा असं होऊ शकतं की शासनाचा इंटरफिअरन्स जर नसेल तर बेशिस्तच पर्यटन होतं. हे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला. कारण वासोट्याचं जे उदाहरण ते आपण बघितलं की तिथे भले ती फॉरेस्टची लोक तुमच्या प्रत्येक पावलावर नसतील, पण तरी तुम्हाला एक सेल्फ अवेअरनेस असतो की अरे नको, आपण एका प्रतिबंधित जंगलामध्ये आहोत आणि आपण स्वयंशिस्त फॉलो करूया. ते बाकी ठिकाणी घडताना दिसत नाही, कारण तिथे थोडंसं शासन पोहोचायला कमी पडत असेल म्हणून, किंवा तर मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपण ज्या आता सूचना सगळ्या ज्या बोललो, शासनाने उद्या जर एखादा नियम आणला तर त्यातल्या कुठल्या सूचना त्यांनी फॉलो केल्याच पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हे एक गिर्यारोहक म्हणून तुम्हाला काय वाटतं की या सूचना इन्क्लूड व्हाव्याच, किमान पहिल्या टप्प्यात तरी, आणि नंतर काय व्हावं? माधव सर, आपण तुमच्यापासून सुरुवात करू. माझ्या मते शासनाला काही नियम करू दे, आपली स्वयंशिस्त ही सगळ्यात महत्वाची असणार आहे थोड्या दिवसासाठी. मी काय करणार हे आपण आधी जास्ती स्वतः आत डोकावून विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. कारण नियम हा शेवटी नियम असतो, तो सगळ्यांसाठी असतो, पण पाळायची वृत्ती आपली आहे की नाही ही आधी तपासून बघितली पाहिजे. त्यामुळे नियम शासनाने काहीही करू देत, आपण निसर्गाच्या आणि याच्या विरुद्ध काहीही करणार नाही एवढी आपण शिस्त पाळली पाहिजे असं मला वाटतं. पद्माकर सर. बरोबर आहे की शासन यापूर्वी पण अनेक गोष्टी शासनाने नियमात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या आपल्या सगळ्या कम्युनिटीला त्या जाचक वाटू लागल्या. परंतु मग शासनाच्या अटींची किंवा नियमांची वाट न पाहता तू ज्या कन्क्लुझिव्ह पॉइंटवर जे आलेला आहे, सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वयंशिस्त, तर ह्या स्वयंशिस्तीलाच सर्वांनी महत्व द्यावं असं मला प्रामुख्याने वाटतं. शासन ट्रॅडिशनल पद्धतीने नियम बनवू शकते, कलेक्टर साहेबांकडे त्याची परवानगी राहील, किंवा त्यांचे प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, किंवा आणखी रेव्हेन्यू डिपार्टमेंट वगैरे असं. पण मग ते आणखी खूप जाचक वगैरे होऊ नये असं माझं व्यक्तिगत मत.
प्रीती? स्वयंशिस्त तर डेफिनेटली पहिल्यांदा तुम्ही स्वतःचे नियम बघा आणि एक डिसिजन घ्या की खरंच जाणं गरजेचं आहे की नाही, आणि खरंच जाणं गरजेचं असेल तर त्यानंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टीचं सगळ्यात मोठं गोष्ट काय तुम्ही घ्यायला हवी कन्सिडरेशन मध्ये, तर तुम्ही जिथे जाताय तिथल्या गावकऱ्यांशी समन्वय साधा, त्यांच्या काय पॉलिसीज आहेत त्यांच्याशी तुम्ही समन्वय साधून तुम्ही तुमचे ट्रेक करू शकता. सुदर्शन? माझं थोडं वेगळं मत आहे, कारण नियम हे बनवलेच पाहिजे शासनाने. आज न उद्या परवा 2 वर्षांनी 5 वर्षांनी 10 वर्षांनी याची गरज पडणारच आहेत. त्यांना नियमावली बनवायचीच आहे. पाळणार कोण हा विचार आता करायला नको. नियम बरेच आहेत. लोक म्हणतात नियम आहे की हेल्मेट घालून गाडी चालवायची, दारू पिऊन ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये, पण कोणी पाळताना दिसत नाही. म्हणून मग नियमच बनवायचे नाहीत का? तर असं नाही. नियम बनलेच पाहिजेत. नियम हे आपल्या फायद्याचे असतात. पाळणं न पाळणं आणि ही सगळी गोष्ट पुढची आहे. पण गिर्यारोहक म्हणून आणि सह्याद्रीतला भटका म्हणून एक आपण स्वयंशिस्त तर आता पाळूया, आणि लवकरात लवकर सगळ्यांनी मिळून, आणि विशेषतः सिनियर मंडळी जे आहेत वर्षानुवर्षांपासून ते फिरतायत आणि त्यांचा अनुभव आहे खूप मोठा, त्यांनी शासनाला मदत करून नियमावली या क्षेत्रामध्ये आणली पाहिजे असं मला वाटतं. एक खूप सुंदर फ्लो आपला या चर्चेच्या दरम्यान पहिल्या प्रश्नापासून ते शेवटपर्यंत राहिलेला होता. आणि मुख्य म्हणजे मला हा विश्वास आहे की आता जे व्ह्युअर्स जे कदाचित आता भटकायला बाहेर पडतील, मे बी म्हणजे शासनाचे नियम आल्यावर असू दे किंवा सगळे नियम पाळून असू दे, तर मला वाटतं कदाचित ते सगळं करताना त्यांना ह्या सूचनांचा नक्कीच फायदा होऊ शकेल. आणि कदाचित व्यावसायिक गिर्यारोहण जे आपण म्हणलं की जे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ज्याच्यावर झालेला आहे आणि त्यांना आता खरी गरज आहे बाहेर पडण्याची त्यांच्या दृष्टीने, तर हे सगळं फॉलो करून ते सगळे ट्रेक कंडक्ट करतील असा मलाही विश्वास आहे. मी सगळ्या पॅनलिस्टचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज इतकी सुंदर चर्चा घडवून आणली. उद्यापासून कदाचित लॉकडाऊन अजून शिथिल होईल, कदाचित अजून काही नवीन नियम येतील, शासनाचे गिर्यारोहणाच्या संदर्भात नियम येतील, पण या सगळ्याचा पाया म्हणजे स्वयंशिस्त आहे हेच मला असं वाटतं. आणि कोरोनाने आपल्याला ही जी एक स्वयंशिस्तीचं जाणीव करून देणारी ही संधी दिलेली आहे, तर त्याचा आपण नक्कीच फायदा करून घेऊया. सगळ्यांच्या सूचनांचं मी नक्कीच स्वागत करतो आणि मी सगळ्या व्ह्युअर्सना विनंती करतो की या सूचना त्यांनी 100% फॉलो करा. तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर आपले सिनियर गिर्यारोहक आहेतच. सो सगळ्या पॅनलिस्टचे मनपूर्वक आभार. सचिन, तुझेही आभार, कारण खास नाणेघाटातून तू आमच्यासाठी जॉईन झालास. तर आपण आता या मुलाखतीचा आपण शेवट करूया. करोना नंतरचं किंवा लॉकडाऊन नंतरचं गिर्यारोहण ही अतिशय निर्णायक टप्प्यावरची चर्चा आज आपण घेतली आणि मला असं वाटतं याचं फलित खूप छान असेल असा मला 100% विश्वास आहे. आता सह्याद्रीने जो पॉज घेतलेला आहे तर तो मेंटेन करण्यामध्ये आपण सक्सेसफुल राहू असा मला विश्वास आहे. आणि मी सगळ्यांना असा एक हंबल असं आवाहन करतो की सगळे नियम पाळून आणि निसर्गाची काळजी घेऊन आपण भटकायला बाहेर पडूया आणि एक आदर्श घालून देऊया की इतकं मोठं संकट येऊन सुद्धा आम्ही त्याच्यातनं कसं रिवाईव्ह झालो आणि कशी आम्ही निसर्गाला हानी होऊन दिली नाही. म्हणजे जे आता उड्या पडणार आहेत डोंगरांवर, तर त्याच्यातनं सुद्धा आपण थोडेसे कसे नॉर्म्स फॉलो करून आपण आपला आनंद लुटू शकतो. सर्व पॅनलिस्टचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि सगळ्या व्ह्युअर्सचेही मी आभार मानतो, कारण 9 ते 11 खूप सुंदर चर्चा झाली आणि आमचा व्ह्युअर्सचा काउंट हा शेवटपर्यंत तेवढाच आहे, कारण विषयच तेवढा महत्वाचा आहे. तर सगळ्या व्ह्युअर्सचे सुद्धा आभार, ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचाही आभार. काही सूचनांचा प्रॅक्टिकल थोडासा आपण वेळ गेल्याच्या नंतर हे चर्चासत्र आपण नक्कीच ऑर्गनाईज करू.